वाडीत आमच्या एक लायब्ररी आहे. कडी वगैरे लावून हे दोघे जण झोपले आहेत. 3-3:30 वाजता आवाज यायला लागला की कोणतरी कचरा काढते. एक जण उठला तर त्यांनी बघितलं ओके माझ्या राईट साईडला झोपलेला आहे. बघतो तर त्याच्या लेफ्ट साईडला पण कोणतरी होतं. अचानक आहे ना कोणीतरी दरवाजा वाजवला लायब्ररीचा. लाईट लावली, बघतो नाशिकला आहे ना एक मंदिर आहे फक्त आणि फक्त करणी करण्यासाठी. त्या मंदिरात येतात लोक. तुम्हाला जे काही हवं आहे ना ते तुम्ही त्या कागदावर लिहायचं. तो कागद एका खिळ्याने त्या झाडांवरती ठोकायचा. ती करणी तुमची पूर्ण होते. लिटरली लोकांनी अशा पण करण्या केल्यात की माझी मुलगी खूप आजारी आहे, तिला लवकर बरं कर. अच्छा, इन अ स्पिरिच्युअल वे. पण आंध्र प्रदेशमध्ये नरसिंह क्षेत्र म्हणतात. लोक जायला घाबरतात कारण का आजही तिकडे नरसिंहाचा वास आहे. तो एक रुद्र अवतार आहे देवाचा. सिंहाचा चेहरा आहे, मोठी नख आहे, तो पोट फाडतोय हिरण्यकश्यपूचं. हे डिपिक्शन एका देवाचं जेव्हा आपण बघतो तर आपल्याला आतून एक फिअर येतं. तर म्हणून आहे ना तिकडे लोक जात नाही. इंडोनेशियाला 100 मीटर तो असा डोंगर आहे सँडचा. त्या डोंगरावरती ते जवळजवळ 50 मीटर ती आकृती आहे ज्याच्यात ट्रायडंट ऑफ परू म्हणून असा तो त्रिशूळ आहे. यज्ञ करायच्या अगोदर आपण तो आयत काढतो. तो आयत आहे आणि त्याच्यावरती तो त्रिशूळ आहे. तो त्रिशूळ अजूनही दिसतो तिकडे. बापरे. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर अभिषेक आहे. भाई कसा आहेस? नमस्ते. बरं आहे. मी पण एकदम मस्त आहे भाई. आणि मला आठवते आपण लास्ट टाइम एक पॉडकास्ट केला होता आणि आपण खूप भारी गोष्टी घेतलेल्या. गिरगाव मधल्या झाल्या, ज्या वाडीतल्या झाल्या आणि लोकांना ते खूप 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 आवडलेलं. इव्हन जो रिस्पॉन्स आला तोही खूप मस्त होता. ब्रो, तुला कसं वाटलं? तर सर्वात पहिलं तर मी सगळ्या दर्शकांचं आणि श्रोत्यांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांना म्हणजे माझे विचार खूप आवडले त्यांना. आणि दुसरं म्हणजे मी तुझा पण खूप आभारी आहे कारण का तू मला हे एक व्यासपीठ दिलंस जिकडे मी माझे विचार मांडू शकतो. आणि कारण का इट मॅटर्स टू मी ऑल्सो की मी माझे विचार एकदम खुल्या मनाने मांडू शकतो. तर सगळ्यात पहिलं त्याच्यासाठी मी तुझे आभार मानतो. आणि मला तुला धन्यवाद बोलायचंय कारण तू आलास आणि तू तुझे जे थॉट्स होते, जे विचार होते ते आपल्या लोकांपर्यंत पोचवलेस. आणि कारण कसं होतं ना भाई, आता आपण त्या एका टाईममध्ये राहतो ना जिथे लोकांना बोलायलाही भीती वाटते. हो, कारण कोण कधी कसं ऑफेंड होईल ते कोणालाच सांगता येत नाही. कारण असं आहे की वी आर व्हेरी सेन्सिटिव्ह पीपल असं ऑफ दिस जनरेशन. पण तू खुल्या मनाने बोललास, बिंदास्त बोललास आणि आपल्यासारख्याच लोकांना ते खूप आवडलं. आणि मजा येते भाई. आज आपण मस्त परत म्हणून आपण आज परत एकदा एक नवीन एपिसोड रेकॉर्ड करतोय. तर सांग भाई, आज तुझ्याकडे काय गोष्टी आहेत? माझ्याकडे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जशा काही गिरगावातल्या आहेत, भूताच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काही अशा मिस्टिरियस गोष्टी आहेत देवांच्या की थोडं आपण त्यांना हॉररमध्ये पण बोलू शकतो. आणि किंवा ज्या अशा आहेत की ज्या खूप चमत्कारी आहेत. ओके. आणि मी अजून अशा काही गोष्टी ज्या मी वाचतो कारण का मला वाचनाचं थोडं आवड आहे. मला वाचायला इवन जे बोलतो ना ट्रिव्हिया रीडिंग वगैरे ज्याला बोलतात ते करायला मला खूप आवडतं. तर मला अशा काही असं बोलू शकतो आपल्या इतिहासातल्या अशा काही गोष्टी आहेत, रोचक गोष्टी आहेत की ज्या लोकांना कदाचित माहिती नसतील. तर अशा काही गोष्टी आहेत आज माझ्याकडे. क्रेझी भाई. कारण लास्ट टाइम आपण जेव्हा पॉडकास्ट केला होता त्यावेळी आपण बोललेलो की नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण थोडं हिस्ट्री, थोडं मायथॉलॉजी आणि आपल्या देवांबद्दल आपण बोलू. तर आपण स्टार्ट करू हॉररनी ब्रो, की जे तुला गोष्टी सांगायच्या आहेत आणि बघू कुठे जाते, काय जातंय. चालेल करूया ब्रो. पण तू सांग, तू आता मला बोललास की तुझ्याकडे तुझ्या वाडीतली गोष्ट आहे, तर ती काय आहे? तू सांग, तुला कुठून स्टार्ट करायचं तिकडून कर. ठीक आहे. तर वाडीत आता कसं आहे ना, वाडीत आमच्या एक लायब्ररी आहे. तर त्या लायब्ररीत कसं आहे म्हणजे त्या लायब्ररीतच आहेत ना असे जवळजवळ 3-4 असे किस्से आहेत. ठीक आहे, त्या लायब्ररीतलेच. आणि ती लायब्ररी आहे ना म्हणजे एकदम अशी विचित्र जागा आहे ती. तर एकतर ती स्टोरी अशी आहे म्हणजे ही आम्हाला लहानपणी आमचे मोठे घाबरवायला बोलायचे. आता मला माहीत नाही की हे खरं आहे का नाही. तर आहे ना त्या लायब्ररीमध्ये आता कसं आमचं गणेशोत्सव मंडळ असतो आणि आपल्या इकडे कसं तर एक टिळकांचा एक जुना फोटो होता. तर आम्हाला लहानपणी घाबरवण्यासाठी नाही आमचे मोठे लोक बोलायचे की त्या टिळकांच्या फोटोतली आहे ना त्या टिळकांची मिशी वाढते आपोआप.
ते खरं होतं का नाही माहित नाही, पण तिकडे काही खूप खूप फनी होतं. पण काही अशा गोष्टी आहेत. आता जसं आहे ना, गणपतीच्या वेळेला वगैरे आहे ना, कसं असतं की मंडप वगैरे बांधतो, ते सगळं काम चालू होतं. आणि पहिल्यापासून कसं होतं, वाडीतली मुलं वगैरेचे मंडप बांधायचं, डेकोरेशन करायचं, त्याचं मखर बनवायचा, हे सगळं करून 10 दिवस तिकडे थांबायचं. म्हणजे जवळजवळ गणपतीचे 10 दिवस, त्याच्या अगोदरचे 20 दिवस पूर्ण मुलं रात्रभर खालीच असायची. मग झोपणार कुठे, तर मग लायब्ररीत. तर लायब्ररीत असे किस्से झाले आहेत ना लोकांबरोबर, की एकदा असं होतं की आमचे जे मोठे लोक आहेत तर 3 जण झोपलेले, आणि अचानक पहाटे 3-3:30 वाजता आवाज यायला लागला की कोणतरी कचरा काढतंय आतमध्येच. आणि हे लोक सगळे झोपले आहेत, पहाटे सगळं लाईट वाईट बंद आहे आणि आवाज येतोय, कोणतरी झाडू मारतंय. तर एक जण उठला, बघितलं, लाईट लावली, कोण नाही. तर हे असं, हा एक किस्सा होता. किंवा एकदा असं झालेलं की 2 जण झोपलेले आणि एक रात्रीचे 3-3:30 वाजले असतील, आणि एक जण उठला, तर त्यांनी बघितलं ओके माझ्या राईट साईडला आहे झोपलेला आहे. तो बोलला ठीक आहे, आणि तो असा दुसऱ्या कुशीवर वळला, बघतो तर त्याच्या लेफ्ट साईडला पण कोणतरी होतं. आणि तेव्हा पण तेच, जेव्हा त्यांनी तो उठला, म्हणजे त्याला कारण का 2 जण होते आतून, कडी वगैरे लावून हे 2 जण झोपले आहेत, ह्यांना माहिती आहे की आम्ही 2 जण आत आहोत, तिसरा आला कुठून ह्याचं काही त्यांना माहीतच नाही. आणि लाईट लावली, बघतो तर कोण नाही ह्या दोघांसोडून. तर त्या लायब्ररीमध्ये म्हणजे असं बोलतात की काहीतरी आहे, पण ते हे, आणि असं इवन एक मला हे तर म्हणजे एकदम खूप चांगलं आठवतं. मी शाळेत होतो ना जेव्हा, तर कसं असायचं की गणेशोत्सवाच्या वेळेला आहे ना, डान्स असतील किंवा नाटकं असतील, तर आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही सगळ्याच्यात पार्टिसिपेट करायचो. तर आमची जी प्रॅक्टिस असायची ना, ही मे महिन्यापासून चालू व्हायची. तर मे महिन्याचा वेळ होता, म्हणजे जवळजवळ आता मे एंड होता, जून चालू होत होता, सुट्टी संपणार होती, मला पण घरी जायचं होतं. आणि त्यावेळेला मला खूप चांगलं आठवतं आहे, WWE लागायचं. आम्ही लहान होतो, आणि WWEमध्ये ना त्यावेळेला मला वाटतं केन परत येणार होता, असं काहीतरी हे होतं. तर त्यामुळे वी वर व्हेरी एक्सायटेड. आणि त्या दिवशी रॉयल रंबल होतं, आणि आमची जितके पण मोठी मुलं जी होती, जे आमचे डान्स वगैरे बसवायचे, ते काहीतरी पिक्चर बघायला जाणार होते. तर आम्ही सगळी लहान लहान मुलंच होतो. तर पहिलं आम्ही सगळे घरी बसून बघतोय रॉयल रंबल, आणि केन आलाच नाही त्या दिवशी. तर आमचं ऑलरेडी मूड ऑफ झालेला. तर आम्ही संध्याकाळी आलो लायब्ररीमध्ये आणि प्रॅक्टिस चालू केली. लहान मुलांची प्रॅक्टिस चालू होती. आम्ही तिकडे उन्हाडक्या करतोय, टाइमपास करतोय, हे करतोय, ते करतोय. आणि काय माहीत नाही, अचानक आहे ना कोणीतरी दरवाजा वाजवला लायब्ररीचा. तर एक आमच्या ह्याच्यातली एक मुलगी होती, ती गेली, दरवाजा उघडला, बघितलं तर कोण नाही. तर तिने दरवाजा बंद केला. आम्ही परत, आमची मस्ती चालू आहे. आणि आम्ही त्यावेळेला त्या लायब्ररीत जवळजवळ एक 10-20 मुलं होतो, सगळी लहान मुलं मुली. आम्ही प्रॅक्टिस करतोय, कोण गप्पा मारतंय, कोण काय करतंय. 5 मिनटं झाली, परत कडी वाजली. परत उघडून बघितलं, बाहेर कोण नाही. हे 3दा झालं. आणि आहे ना, कसं आहे, ही लायब्ररी आहे, लायब्ररीच्या समोरच म्हणजे चाळ आहे, आणि चाळीच्या कॉरिडॉरमध्ये पण लोक उभे आहेत. तर आम्ही विचारलं, अरे कडी कोण वाजवत आहे. तर माझ्या मित्राची काकी उभी होती, तर कोण नाही वाजवत आहे. आम्हाला कळेनाच की भाई हे होतंय कसं. तर काय झालं, आमच्यातले 2 जण आहेत ना, 3 जण आहेत ना, बाहेर जाऊन लपले. ते बोलले की बघूया. म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की हे मोठी मुलं जी आहेत ना, हे मुद्दामून करतायत, हे कोण पिक्चर बघायला गेलं नाही आहे, हेच येऊन कडी वाजवतात, हे आपल्याला घाबरवतात. आम्हाला हेच वाटलं. तर 3 जण जाऊन आहे ना एका तिकडे गाडीच्या मागे थांबले. 5 मिनटं झालं, परत दरवाजा उघडला आतून. आणि हे बोलतं, अरे घंटा इकडे कोणच नाही, आम्ही स्वतः इकडे उभे आहोत, कोणी कडी वाजवणारच नाही, तर आवाज कसला येतो. 5 मिनिटात आम्ही सगळे, ज्या वेळेला कळलं ना की बाहेर 3 जण उभे होते, आणि त्यांना पण कोण दिसलं नाही आहे कडी वाजवताना, आणि आत आवाज येतोय कडी वाजल्याचा, लायब्ररी बंद केली. 5 मिनिटात सगळेच्या सगळे घरी आपापल्या. पण ते, आणि ह्या आहेत ना खूप अशा मिस्टिरियस गोष्टी आहेत ना तिकडे झाल्या आहेत त्या लायब्ररीमध्ये. आणि हे आजपासून आहे, म्हणजे हे लहानपणापासून आम्ही बघतोय. पण त्यावेळेला म्हणजे एवढे लहान होतो ना, तर खूप घाबरलेलो त्यावेळेला, की काय करायचं सुचत नव्हतं. तर इवन तुला माहिती आहे, मी लास्ट टाइम तुला सांगितलेलं की आमच्या इकडे एक दुसरा मजला आहे ज्याच्यावरती खूप असं सायटिंग्स होतात. तर असंच आहे ना, माझा मित्र आहे. तर काय झालं, गणपतीचा टाईम होता, आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं.
तर विसर्जन झालं, तर विसर्जन वगैरे करून सगळे हे लोक आले, 12-12:30 वाजलेले, आणि आम्ही मंडपात बसलेलो. मंडपात आमचं तेच गप्पा गोष्टी चालू होत्या. तर गप्पा गोष्टी करेपर्यंत 1-1:30 वाजला. तर हा बोलला यार आता 1:30 वाजला, आता घरी जाण्यात तर काय पॉईंट नाही, मी इकडेच बसतो. कारण का कसं आहे, सकाळी गिरगावला कसं आम्हाला सकाळी लवकर पाणी येतं 4 वाजता, तर आमच्या घरचे वगैरे लवकर उठायचे. तर हा तेच बोलला की बाबा उठतील 3:30 वाजता, तर मी 3:30ला जाईन घरी. तर आम्ही बोललो ठीक आहे. तर आम्ही बसून गप्पा गोष्टी करतोय, 1-2-2:30 वाजले, ह्याला झोप यायला लागली. तर हा बोलला अरे यार मला खूपच झोप येते, सोड जाऊन दे, मी जातो वर. आम्ही बोललो ठीक आहे. हा वर गेला, आणि कसं आहे गणपतीचे दिवस, आणि त्याच्या घरी पण गणपती असतो, तर तो विसर्जन करून आलेला. तर गणपतीत कसे घरी पाहुणे येतात, आपण गणपती ठेवतो, तर घरात पण कसं आहे गिरगावात छोटी घरं असल्यामुळे बेड वगैरे त्यांनी घराच्या बाहेर ठेवलेला चाळीत. तर बोला यार बेड पण बाहेर आहे, आता किती 2:30-3 वाजलेले. बोलला तो कुठे आईला वगैरे उठवतो, मी इकडेच झोपतो. तर त्यांनी तो बेडवरती झोपला, आपला बेडवर झोपला. त्याने डोळे मिटले, एक 5-10 मिनटं झाली असतील, कोणतरी आहे ना त्याच्या बाजूने धावत गेलं, आणि कसं आहे कॉमन टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये गेलं. त्यांनी डोळे उघडले, बघतो तर कोण नाही. तर बोला ठीक आहे काहीतरी असेल, परत झोपला. कोणतरी लहान, कारण का पाहुणे वगैरे, आता चाळीत पाहुणे वगैरे गणपती आहे, तर कोण ना कोणतरी कोणाच्या घरी पाहुणे आलेलेच असतात. कोण असेल बाबा, पाहुणं वगैरे आलं असेल. 5 मिनिटांनी परत आवाज आला. तर त्यावेळेला तसं झालं की कोणतरी त्या साईडने, म्हणजे वॉशरूमच्या साईडनी चाळीच्या साईडला धावत गेलं. तर ह्यानी बघितलं कोण नाही, परत तेच. आणि तर त्याला पहिलं तो घाबरला. तो बोलला यार हे काय म्हणजे बरोबर तर वाटत नाही आहे, पण आता त्याला पण काही सुचेना काय करायचं. तर तरी तो बोलला ठीक आहे. तिसऱ्यांदा झालं, जोरात त्याचा आवाज आला. आणि कसा आवाज आला ना, की आवाज पहिला आहे ना, तो त्याच्या मागच्या साईडनी धावत कोणतरी आलं, टुवर्ड्स टॉयलेटच्या इकडे गेलं, आणि टॉयलेटच्या इकडनं परत बॅक साईडला धावत गेला, आणि आवाज बंद झाला. तर त्याने डोळे उघडले, बघतो तर त्याच्यासमोर एक मांजर होती. तर ह्याला पहिलं वाटलं की मांजरच पळत असेल, पण तो बोले मांजर पळते तर आवाज होणार नाही, आणि एखादा व्यक्ती धावत असेल तो जो आवाज होतो, आणि एखादी मांजर धावत असेल तर त्याच्यातला फरक कळतो. तर त्याला तर त्यांनी पहिलं मांजराच्या डोळ्यात डोळे घालून बघितले. तर हा बोलतो की यार मांजर माझ्याकडे बघतंय. पण त्याला तेव्हा रिअलाईज झालं की त्याला मांजर त्याच्याकडे बघतच नव्हतं, मांजर त्याच्या मागे बघत होतं. आणि त्याला कळेनाच की मागे काय आहे, कारण का मांजर आहे ना एकदम विचित्र नजरेने मागच्या साईडला बघत होतं. तर तो एवढा घाबरला, त्यांनी मागे वळून पण नाही बघितलं. तो तिकडनं बेडवरून उठला, त्याने डायरेक्ट दरवाजाला लाथ मारली घराच्या, आईला बोलवलं आणि घरात गेला. इवन तिकडे त्याच इकडे आहे ना, म्हणजे हे जिकडे झालं तर तिकडे एक जिना आहे वर खाली जायला. तर जेव्हा ह्याला मुलगी झालेली ना, तर ह्याच्याकडे ह्यानी कुत्रा पण घेतलेला त्यावेळेला, ह्याच्याकडे कुत्रा पण आहे, आणि ह्याला लहान मुलगी होती. तर त्या जिन्यावरून वगैरे उगीच तो कुत्रा खाली जाऊ नये किंवा काही होऊ नये ना, म्हणून आहे ना तिकडे एक दरवाजा लावला आहे. तर त्या दरवाजाला कसं, एक तर तुला माहिती आहे ते हुक असतात, कडी असते हुकवाली, ती हुकवाली कडी आहे आणि एक मॅग्नेट आहे, तसे दोन्ही हे करून ठेवलं आहे. तर एकदा काय झालं, रात्रीचे 2-2:30 वाजलेले, आणि आम्ही गच्ची त्यांना टाईमपास करत बसलेलो, असंच काही गप्पा गोष्टी चालू होत्या. हां बरोबर 2-2:30 वाजलेले. आणि झालं काय ना, आम्ही बोलतोय आणि एकदम असा आवाज आला की खट करून कडी पडली. कडी पडल्याचा आवाज आला, आम्ही काय लक्ष नाही दिलं. परत बोलतोय तर तो मॅग्नेटचा दरवाजा ना तो ऑटोमॅटिक उघडला, आणि आम्हाला कळेनाच की भाई हे होतंय काय. आणि ती कडी, तो जो पहिला आवाज आला ना तो त्याच कडीचा होता, जी हुकला लावलेली कडी आहे, आणि तिकडे आम्हाला दिसतंय कोणी नाही आहे. ती कडी ऑटोमॅटिक उघडली आणि तो दरवाजा उघडला. ज्या क्षणाला तो दरवाजा उघडला, आम्ही 2-3 जण होतो, एकमेकांकडे बघितलं, बोललो आता जायची वेळ आली, आता इकडे थांबण्यात काय पॉईंट नाही, सगळे घरी. कल्टी. आणि आमच्या इकडे ना असं, कारण का लास्ट टाइम पण मी तुला सांगितलेलं की वास्तू जुनी असल्यामुळे पण कधी कधी काही वेळेला कळत नाही की बाबा खरोखर काही आहे की भास आहे. आता जसं मी म्हणजे मी जिकडे राहतो ना, तर विचाळ बोलतात, तर तो जो चाळीचा जो जिना आहे ना, त्या जिन्यावरती पण आहे ना बऱ्याच लोकांना असा भास होतो की जर तू त्या जिन्यावरून चाललायस ना, तर असं वाटतं पाठून कोणतरी चालतंय. तर एक आहे ना आमच्या वाडीत एक दादा होता, गीतेश नाव होता, आणि तो म्हणजे ना बोलतो ना त्यावेळेचा सगळ्यात डेअरिंग पोरगा आमच्या वाडीतला. रायडर होता, स्मार्ट दिसायला रायडर होता, आणि म्हणजे फुल एकदम छावा आणि फुल पटेल असा होता. त्याची पण आहे ना रात्री त्या जिन्यावरून जायला पण फटायची. कारण का असं सीन होतं ना, म्हणजे एक टायमाला त्याच्याबरोबर असं झालेलं की हा रात्री जवळजवळ 1-1:30 वाजता आलाय,
आणि लिटरली हा पाऊल टाकतोय, ह्याच्या मागे कोणतरी पाऊल टाकतोय, हा दुसरं पाऊल पुढे करतोय, दुसरं पाऊल पुढे येतोय, ह्याला सुचेनाच काय करायचं. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे तो. त्याच्यानंतर आता तर तो वाडीत राहत नाही, पण जितका तो वाडीत असायचा ना, त्याचा एक खास मित्र होता. हे दोघे रात्री म्हणजे फिरायला वगैरे जायचे. तो त्याला सांगायचं की भाई तू मला सोडायला ये. आणि तो जो त्याचा मित्र जो होता ना, तो पण एवढा कडक कॅरेक्टर आहे ना, की आमच्या वाडीच्या ना मध्ये एक हॉस्टेल होतं जुनं. म्हणजे तो जुनं म्हणजे माझी जी वाडी आहे ना, तिकडे त्यांचे जे ओरिजिनल मालक होते त्यांचा तो वाडा होता. मग त्यांनी ती वाडी जे आमचे जे हे आहेत, जे ट्रस्टी आहेत, त्यांना विकली. मग त्यांनी सगळं त्या चाळी वगैरे बांधल्या. पण तो जो वाडा होता ना, त्या ते ओनर जे होते त्या जागेचे, तो वाडा त्यांनी तोडला नाही, तो त्यांनी कन्वर्ट केला हॉस्टेलमध्ये. तर तिकडे 1ली ते 4थी शाळा चालायची आणि हॉस्टेल होतं, तर मुलं राहायची तिकडे. आणि नंतर जसं जसं टाईम गेला तर ते नंतर हॉस्टेल बंद झालं. पहिली शाळा बंद झाली, मग हॉस्टेल बंद झालं. मग हळूहळू मग ते हॉस्टेल बंद झाल्यानंतर कोण लक्ष नाही द्यायचं. आणि जेव्हा आम्ही म्हणजे वेन वी केम इन टू पिक्चर, हे म्हणजे 20-1 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तिथपर्यंत ती जी शाळा होती ना, ती पूर्णपणे खंडर झालेलं. तर हा भाईसाहेब 1 मेची पूजा आहे, 1 मेला आमच्या वाडीत पूजा होते. तर पूजेचं आम्ही काम करतोय. हा भाईसाहेबनी काय केलं असेल, साडी घातली, मेणबत्ती घेतली आणि रात्री 1 वाजता सगळं तर शाळेत फिरतोय. आणि आम्ही इकडे मुद्दामून आम्हाला घाबरवायला, अच्छा मुद्दामून करतोय हा आम्हाला घाबरवायला. कारण काय ना, आम्हाला माहिती होतं की त्या शाळेत काहीतरी आहे. कारण का तिकडे पण आहे ना, इतके काही ठिकाणी तर इतके निगेटिव्ह वाईब्स यायच्या ना. म्हणजे आम्ही आम्ही स्टॉप खेळायचो. स्टॉप खेळायचा आमचा एक नियम होता, भाई संध्याकाळी 7 वाजले की कोणीही तिकडे जाऊन लपणार नाही. कारण का आणि खूप विचित्र एक्सपिरियन्सेस यायचे की असं कोणतरी मागून बघतंय किंवा कोणीतरी तुझ्या खांद्यावर हातच ठेवला तर असं. आणि तिकडे ना त्या शाळेला लागून आहे ना एक टॉयलेट आहे जुनं. तर म्हणजे एक मोरी आणि 3 टॉयलेट्स आहेत. तर ते शाळेतली जी मुलं वगैरे होती त्यांच्यासाठी ते टॉयलेट होतं. तर ते टॉयलेट आणि ती लायब्ररी लागून आहेत. तर त्या टॉयलेटमध्ये पण आहे ना, हा माझ्याबरोबर किस्सा झालेला. म्हणजे जवळजवळ 6-7 वाजले असतील, मी लपायला गेलेलो, स्टॉप खेळत होतो आणि मी एकटाच लपायला गेलेलो तिकडे. आणि थोडा अंधार पडायला लागला ना, तर लिटरली मला असं वाटलं ना की मी असा लपलो आहे, मागच्या साईडला गटार आहे. गटारातनं मला ना असं वाटलं की कोणती तरी सावली पटकन गेली. मी बघितलं तर काहीच दिसलं नाही. आणि संध्याकाळची वेळ झालेली, म्हणजे काळोख मावळतीला आलेला सूर्य काळोख पडायला चालू झालेला. पहिल्यांदा सावली गेली, मला काय हे नाही झालं. मी थांबलो, मी लपलो आहे. 2दा झालं, 3दा झालं कोणतरी मागून. तर मला वाटलं की मित्र वगैरे कोणतरी लपले असतील, कारण का मागच्या गटारात पण आम्ही लपायचो. तर मी उठून गेलो, कारण का मी पहिलं तर खूप घाबरलेलो. कारण का असं सावली यार 2-3 वेळा अशी सावली दिसते, कोण आहे काय कळत नाही आहे. आणि मला दिसतं यार की सावली जाते. मी मागे जाऊन बघितलं, घंटा कोण नाही. मी तिकडनं निघालो, डायरेक्ट दुसरीकडे जाऊन गेलो आणि लपायला बसलो. पण तिकडे काही म्हणजे ही शाळा, ती लायब्ररी आणि ते टॉयलेट, ह्या 3 ह्याच्यात ना असे बऱ्याच लोकांना एक्सपिरियन्सेस आले आहेत की कोण ना, म्हणजे आता जसं मी बोललो की रात्री कोण झोपलंय तिकडे तर कोणतरी झाडू काढतंय असा आवाज येतो. बरोबर. किंवा ना तिकडे आहेत ना ते जुने शिडे आहेत, तुला माहिती आहे अशा गोल जिन्या असतात, लाकडाच्या नाही आहेत, त्या लोखंडाच्या आहेत ना, गोल जिने आहेत. तर कधी असं होतं ना की कोणतरी ते जिने उतरून येते असा भास होतो तिकडे रात्री झोपलास की. म्हणून म्हणजे मी आहे ना आजपर्यंत त्या लायब्ररीत म्हणून कधी झोपलोच नाही. आम्ही मंडपात झोपायचो, गरम होत असेल तरी चालेल, मंडपात झोपायचो. पण तिकडे ते थंडी पंखा लावून मला तिकडे झोपायची कधी हिंमतच नाही व्हायची. पण जे झोपले आहेत ना, प्रत्येक म्हणजे कितीतरी असे म्हणजे आमच्या मोठे आहेत की झोपलंय, कोणतरी पाय खेचतंय किंवा असं भास होतोय की यार कोणतरी, म्हणजे आपण 2 जण झोपलेत आणि कोणतरी तिसरा येऊन झोपलाय किंवा कोणतरी झाडू काढतंय किंवा कोणतरी. आणि लायब्ररी कशी आहे, ग्राउंड आणि पहिला मजला, म्हणजे पहिला मजला म्हणजे आहे ना तो असा मजला पण नाही म्हणू शकत, तर असा कॉरिडॉर आहेत फक्त 4 आणि तिकडे सगळं सामान वगैरे ठेवलेलं असतं. तर कोणतरी तो जिना उतरून येतोय किंवा रात्री कोणतरी तिकडनं चालतंय. आणि हे भास आहेत ना एका व्यक्तीला नाही, बऱ्याच लोकांना झालेत. तर आणि आता मग कसं झालं की आता आम्ही मग काय लायब्ररीचा आमचा एवढा संबंध येत नाही, आम्ही मंडपातच असतो, जे काही करायचं ते मंडपातच करतो. आणि आता आम्ही सगळे पण एवढे कामात असल्यामुळे आणि आमच्या पुढे पण असे एवढी लहान मुलं नाही आहेत, त्यामुळे आता ते मंडप वगैरे पण आम्ही बाहेरनंच बांधून घेतो. अगोदर असं होतं की बाबा वाडीत मुलं इतकी होती की मंडप बांधण्यापासून सगळं आम्हीच करायचो. आता ते तेवढं पॉसिबल होत नाही. तर तो एक असा किस्सा झालेला आमच्याकडे. तर आमच्या इकडे पण कसं की लायब्ररी झाली. आता दुसरं म्हणजे कसं आहे, तुला माहिती आहे लास्ट टाइम मी तुला सांगितलेलं की एक आम्हाला वाडीत बाई दिसते, बऱ्याच लोकांना दिसली आहे. तर
म्हणजे आता कसं आहे की ऑब्व्हियसली मी वाडीत पण माझ्या सगळ्या सांगितलं. मी माझ्या आजूबाजूला जे लोक राहतात, जे जुने लोक आहेत, त्यांना दाखवलं की बाबा मी असं गेलेलो, ह्या गोष्टी मी सांगितल्या. तर तेव्हा आहे ना, म्हणजे एक काका आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुला माहिती आहे का, ही जी बाई दिसते ही कोण आहे? तर मी बोललो नाही. तर ते बोलतात की एक आमच्या वाडीत आहेत ना, एक म्हणजे माझा मित्रच आहे तो, ते आमच्या वाडीत राहतात. तर त्यांच्या वडिलांची 2 लग्न झाले. तर त्यांचं जे पहिलं लग्न झालेलं ना, तर त्यांची फर्स्ट वाईफ वारली. ओके. आणि मग नंतर त्यांनी सेकंड लग्न केलं. तर असं बोलतात ना की त्यांची जी फर्स्ट वाईफ होती ना, ती फिरते तिकडे. आणि तर कसं आहे ना, गिरगावात जर तू येशील ना, तर आपण म्हणजे बरेचसे आहेत ना, आंध्रा तेलंगणामधून आहेत ना लोक येतात, म्हणजे मिनियल जॉब्स करायला, घराचं धुणी भांडी करायला. तर ते लोक आहेत ना, काही लोक आता जसं मी तुला सांगितलं आमच्या वाडीत एक ती बावडी आहे, त्या बावडीत वगैरे ते लोक तिकडे राहतात. तिकडे म्हणजे त्यांना जागा करून दिली आणि ते चाळीत वगैरे असं कॉरिडॉरमध्ये आणि झोपतात. तर एक गडी आहे ना, एकदा असंच झालं, तो जो मित्र आहे ना, त्याच्या घराच्या बाहेर झोपलेला बाकड्यावरती. आणि मला वाटतं रात्रीचे 1-2 वाजले असतील आणि त्याला असं लिटरली जाणवतं आहे की कोणतरी बाई बाजूला येते आणि त्याला अंगावरून हात फिरवते, उठ बाळा उठ, इकडे झोपू नको. त्याने उठून बघितलं, बाई दिसली आणि ती बोलते की उठ, इकडे झोपू नको. त्याची जीभ फाटली. त्याला 3 का 4 दिवस कंटिन्युअस ताप. 1 आठवड्यानंतर तो परत गावालाच निघून गेला, तो परत आलाच नाही. तर आणि हे मला ते काका बोललेले की ती बाई आहे ना, ती दिसते तिकडे. इवन तिकडे अजून एक कसं आहे ना, तिकडे अजून एक किस्सा काय होतो ना, तिकडे हा पण आहे ना, म्हणजे माझा एक मित्र आहे रम्या म्हणून, तो पण मोठा आहे आमच्याहून. तर त्यांनी मला सांगितलेलं. तर तो कसा आहे ना, तो पण फुल चिल माणूस आहे आणि तो आहे ना आपलं कामात असतो, रात्री कधी येतो आणि कधी कधी कसं आहे ना, तो दारू वगैरे पिऊन येतो. तर दारू वगैरे पिऊन आला तर आता घरी कसं जाणार, मग रात्री लेट झालं तर मग तो आहे ना चाळीत वगैरे झोपतो. तर त्याला आहे ना हे खूप अनुभव आले आहेत ह्याचे. तर आमच्या इकडे ना एक म्हणजे ना एक मोरी आहे चाळीला लागून. तर तिकडे आहेत ना पहिल्यापासून लोक, म्हणजे कॉमन मोरी आहे जिकडे लोक कपडे धुणं, भांडी घासणं हे वगैरे करायचे. तर तो बोलतो ना की आज पण आहे ना, रात्री तू झोपला असशील ना, तर त्या मोरीतनं आहे ना असा आवाज येतो, भांडी पडण्याचा आवाज येतो आउट ऑफ नोवेअर. आणि तू उठून बघशील कोण नाही, पण भांडी पडायचा आवाज येतो. असं तुला कळतंय की कोणतरी भांडी पाडतंय. म्हणजे आपण, तुला माहिती आहे, धुवून झाल्यानंतर बघ भांडी आपण एका भांड्यातनं दुसऱ्या भांड्यात धुतलेली भांडी टाकतो, तेव्हा कसं ठण 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 असा आवाज येतो. किंवा कपडे धुताना माहिती आहे, आपण कपडे आपटतो धुताना, तसा छप 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 आवाज येतो, तसा आवाज येतो लिटरली. घरी कोण नसतं तेव्हा. आणि नाही म्हणजे घरी असेल नसेल नाही, आणि ते घरातनं नाही, तो आहे ना एक जिना आहे, त्या जिन्याला लागून ती मोरी आहे, कॉमन मोरी आहे. जसं कॉमन टॉयलेट कसं असतो तशी कॉमन मोरी आहे. ओके. तर त्या कॉमन मोरीतनं हा आवाज येतो. कोणी नाहीये तिकडे आणि रात्री येतो. क्रेझी. तर इवन आहे ना एक माझ्या कझिन बरोबर किस्सा झालेला, आणि इवन सेम काइंड ऑफ किस्सा माझ्या आईबरोबर पण झाला आहे. तर मी सांगतो तुला काय झालेलं ना. तर माझा कझिन आणि अजून एक मित्राची आई, ते दोघे बोलत होते. तर हे दोघंही आहेत ना, म्हणजे माझा मित्र आणि कझिन एकाच शाळेत. त्यांचं बोलणं चालू होतं. तर ते लोक आहेत ना, आम्ही त्या जागेला बोलतो मधला जिना बोलतो. मग मधला जिना जो आहे ना, तो पण थोडा म्हणजे असं आहे की पहिल्यापासून तिकडे पण असंच आहे की यार इकडे जास्त थांबू नका, रात्री वगैरे कोण ठिकाणं यायला जायला ना घाबरतात. हे दोघे उभे होते मधल्या जिन्याच्या इकडे, आणि तो जो जिना आहे ना, तो चाळीत येतो आणि परत एक जिना वर जातो, तो डायरेक्ट गच्चीत जातो. तर हे दोघे उभे आहेत, बघतायत गच्चीकडे, आणि दोघांना एका वेळेला काय दिसतं माहिती आहे, त्या गच्चीच्या दारात एक वयस्कर व्यक्ती उभी आहे. दॅट पर्सन मस्ट बी इन हिज 60s or 70s. वयस्कर व्यक्ती आहे, धोतर आहे, वरती सदरा आहे, सदऱ्यावरती एक काळ्या रंगाचा आहे ना कोट आहे, ठीक आहे, वरती टोपी, फेटा घातला आहे. फेटा म्हणजे कसा माहिती आहे, पगडी नाही, फेटा जो बोलतो ना, जो टिळकांचा वगैरे कसा असायचा, तो असं गोल बांधलेला फेटा, तसा फेटा बांधला आहे. आणि त्याचा एक पाय आहे ना, हा 3 वेळा फोल्ड झालेला आहे. त्या दोघांना तो दिसला एका क्षणाला. म्हणजे हे दोघे बोलतायत दोघांचं लक्ष गेलं, तो दिसला, त्यांनी परत एकमेकांकडे बघितलं की बाबा काय बघितलं, आणि परत बघितलं तर कोण नाही. बापरे. तर हे झालं. तर त्यांना पहिलं सुचेना की हा काय सीन आहे. मग तेव्हा त्यांना कळलं की जो आमच्या वाडीचा जो राखणदार आहे, जो आमच्या वाडीतला जो देवचार आहे ना, तो आहे तो. तर त्यांना पण ही गोष्ट माहीत नव्हती. तर तर एकदा आहे ना असंच मी पण, म्हणजे मला आईनी पण एकदा अशीच गोष्ट सांगितलेली. तर कसं होतं, आमच्या घरी आहे ना काम चालू होतं,
आणि त्यावेळेला आमच्या घरात बरेच लोक राहायचे, म्हणजे आई, म्हणजे आजी आजोबा होते, आई मामा होता, प्लस माझे आईचे एक मामा मामी, मावशी आजी वगैरे, म्हणजे जवळजवळ एका घरामध्ये ना 10 लोक राहायचे. तर जागा कमी असायची आणि घरात काहीतरी काम चालू होतं, तर आई, म्हणजे माझी आई मामा वगैरे आहेत ना चाळीत झोपलेले. तर असंच झालं, आईला आहे ना जाग आली एकदम अचानक रात्री अपरात्री. तर तिला जाग आली, तर तिचं डोळे उघडले, तर बघतं तर तिला आहे ना एक असंच वयस्कर व्यक्ती असा दिसतोय की तिच्या बाजूने चालत जातोय. वयस्कर व्यक्ती आहे आणि सेम धोतर घातलंय, सदरा आहे, कोट आहे, फेटा आहे आणि चालत जातोय. तर आईला पण पहिलं सुचेना की बाबा हे काय आहे. तर आईनी, म्हणजे माझे जे नाना आहेत, म्हणजे आजोबा जे होते, त्यांना विचारलं की हे काय. तर मग तेव्हा नानांनी तिला सांगितलेलं की तो देवचार फिरतो. कारण का माझे जे नाना होते, म्हणजे मी तुला बोललो की मी पण लहानपणी चाळीतच झोपायचो. म्हणजे नाना पण आहेत ना ऑलमोस्ट त्यांचं अर्ध आयुष्य चाळीतच झोपून काढलं, कारण का घरात जागा कमी असल्यामुळे ते चाळीत झोपायचे. तर त्यांना पण बऱ्याच वेळेला तो एक्सपिरियन्स आलेला आहे, त्यामुळे त्यांना माहिती होतं की तो राखणदार रोज फिरतो आणि तो आता काही करत नाही, कारण का तो राखणदार आहे. तर हा राखणदाराचा हे आहे की माझ्या कझिनला दिसलेला. इवन मी आहे ना मागे, आता मला हे हॉररमध्ये खूप इंटरेस्ट असल्यामुळे ना मी वाचत असतो, तर मी एक स्टोरी ही वाचलेली. तर ही काही माझा असा पर्सनल एक्सपिरियन्स नाही, पण ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाटली मला. की आपण जे बोलतो ना देवधर्म, आता जसं हे देवचाराचं मी सांगितलं, तर आपण कधी कधी बोलतो देवधर्म कळणं का महत्त्वाचं आहे किंवा देवाचं काय इम्पॉर्टन्स आहे. हो. तर कसं झालं ना, म्हणजे मी ही स्टोरी वाचली आहे, म्हणजे मी असं आय कॅनॉट वाउच फॉर इट की म्हणजे खरोखर घडलं आहे, कोणी लिहिलं आहे मला माहीत नाही, पण मी ही वाचलेली स्टोरी आहे. तर सीन काय झाला ना की 2 बहिणी होत्या आणि त्या एका घरी राहायच्या. त्यांची आजी होती, तर त्यांची आजी वारली. ठीक आहे, तर आजी वारली 6 महिने झाले. तर त्याच्यातली जी धाकटी बहीण होती ना, तिला ती आजी दिसायची, तिच्या ती खोलीत यायची रात्री आणि तिला दिसायची. मग ती आजी आली, तर मग ती मुलगी खुश झाली आजीला बघून, कारण का तिचं आणि आजीचं चांगलं कनेक्शन होतं. तर ती खुश पण झाली आजीला बघून. तर आजीने तिला सांगितलं की मी फक्त तुला भेटायला येते, कोणाला सांगू नकोस मी येते वगैरे. आणि ही लहान होती मुलगी, तर हिला पण काय माहीत नाही. तर ती आजी यायची, ही आजीबरोबर गप्पा मारायची. तर पहिला 1 आठवडा असा गेला की बाबा हां आजी येते, बोलते, गोष्टी सांगते, ही तिला सांगते. मग एक दिवस असं झालं, आजी बोलली अरे मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला देत जा. तर मग ही काय करायची, आता घरी तर सांगू नाही शकत, कारण का घरचे, आजीने नाही सांगितलंय सांगायला. हां आणि घरी कसं सांगणार, कारण का तिला पण हे तर माहिती होतं की माझी आजी तर देवाच्या घरी गेली, ती देवाच्या घरून परत आली मला भेटायला, हे असं तिला तिच्या आजीने सांगितलेलं. आणि अशी पण बोलली असेल तू बोललीस तर मी निघून जाईल. तर म्हणून तिने घरी वगैरे, मग ती काय करायची ना, थोडं जेवण वगैरे काढून ठेवायची आणि ती रात्री तिच्या आजीला द्यायची. मग तिची आजी जेवायची. हे झालं जेवणाचं वगैरे. मग तिच्या आजीनी, म्हणजे तिचे कसं होतं ना की ते डिमांड्स वाढायला लागले. तिची आजी बोलते ह्याच्यात मजा नाही, मला आहे ना नॉनव्हेज पाहिजे. आणि ती प्युअर व्हेज फॅमिली. ओके. तर मला नॉनव्हेज पाहिजे. तर मग हिने काय केलं, ही शाळेत जायची ना, तर तिकडे शाळेच्या इकडे जाताना ते असतात ना दुकानवरती वगैरे ऑमलेट आणि चायनीज वगैरे, तर मग ही तिकडनं घेऊन यायला लागली खाणं वगैरे नॉनव्हेज, आणि ते रात्री द्यायची. हे 1-2 महिने झाले असंच चालू होतं. आणि तिला काय व्हायचं ना, त्यांचे एक शेजारी होते, तर ती त्या शेजाऱ्यांकडे रोज जायची. त्यांच्या तर तिकडे ना एक आजी होत्या, ती त्या आजींबरोबर बोलायची वगैरे. तर त्या आजींना ना थोडा डाऊट होता की आहे ना यार हिच्यात काहीतरी बदल झाला आहे असं वाटतंय. पण त्या आजींना पण काय असं पिनपॉईंट करायला नाही जमत होतं. तर मग हळूहळू काय व्हायला लागलं, ही नॉनव्हेज वगैरे येऊन द्यायची. मग त्याच्यानंतर आहे ना शाळेत वगैरे जायचे, तर ह्या दोघी बहिणी जायच्या, तर ही मध्ये मध्ये विचित्र वागायची. तर तिच्या बहिणीला पण पहिलं कळलं नाही की काय आहे काय नाही. आणि एकदा असं झालं, ही शाळेत बसली आहे आणि शाळेतनं फोन आला घरी की तुमच्या मुलीने उलटी केली आहे, तुम्ही म्हणजे काय कळत नाही हिने काय खाल्लं आहे. तर उलटीतनं काय आलं असेल, तर चिकनची हाडं वगैरे तिच्या उलटीतनं आली आहे. तर तिच्या घरचे पण हैराण. ती बोलते यार आम्ही प्युअर व्हेज, हिने उलटी केली आणि चिकनचे पीस. ती बोलते की तू कुठून चिकन. मी बोलते मी नाही चिकन खात, मी चिकन खात नाही. ती मुलगी बोलते मी चिकन नाही खात, मी नॉनव्हेज खात नाही. तर ह्यांना कळलं नाही की बाबा हे, आणि लिटरली उलटीतनं चिकनचे पीस आले आहेत, म्हणजे हाडं आली आहेत, हे काहीतरी इश्यू आहे, ती काहीतरी करते.
तर तेव्हा मग आहे ना त्यांनी कोणाला तरी त्यांच्या ह्याच्यात दाखवलं आणि तिची आजी होती ना तिला मग तेव्हा ते डाऊट तिचा क्लिअर झाला. मग तिने तिच्या आईबाबांना सांगितलं. पण तिचे आईबाबा आहेत ना कसं होतं ना तिचे आईबाबा थोडे पण देवधर्म वगैरे करणारे नव्हते. त्यांनी पहिलं आहे ना त्या गोष्टीला असं थोडं ह्याच्यात घेतलं, लाईटली घेतलं की हे काय नाही, ही काहीतरी हिने खाल्लं असेल. तर ती बोलली की तुम्ही मुलीवरती लक्ष ठेवा, हे मला काही ह्याचं बरोबर नाही दिसत नाही. पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते बोलले काय नाही. तर मग ते थोडे मुलीला सांगायला लागले नॉनव्हेज खायचं नाही हे ते आपण जसं रिझनिंग आपले पेरेंट्स जसे करतात, आपल्याला एखाद्या गोष्टीपासून लांब करायचं असेल तर कसं एक रिझनिंग देतात तसं रिझनिंग द्यायला लागले. पण तरी हे काय होत नव्हतं. हे तिला परत एकदा उलटी झाली, तेच चिकन आलं. पण ह्यांना काहीच माहीत नाही काय करायचं. तर त्यांनी एका तांत्रिकाला बोलवलं. त्या तांत्रिकाने सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना एकदा बघा ही रात्री काय करते, ही रात्री काय करते तुम्ही पूर्ण नजर ठेवा. ते बोलले ठीक आहे. तर झालं. तर हिच्या आईबाबांनी आहे ना हे रात्री यांचं लक्ष होतं. तर 1-2 वगैरे म्हणजे रात्र झालेली, मध्यरात्री आहे ना दरवाजा उघडला मुलीच्या खोलीचा. त्यांना कळलं की म्हणजे दरवाजा उघडला, हे जागे होते. ह्याने पाहिलं मुलगी आली, तिने मेन दरवाजा उघडला आणि बाहेर गेली. बाहेर नाही ना ती एक डबा घेऊन आली. तर हे त्यांना नंतर कळलं. त्यांच्या घराच्या बाहेर एक कुंडी होती, त्या कुंडीच्या बाहेर आहे ना ती तो डबा ठेवायची, जे तो शाळेतनं ते येताना मीठ घेऊन यायची ना ती तिच्या घरात चिकन वगैरे जाण्याची. ती तिच्या खोलीत गेली, तिने तो डबा उघडला आणि स्वतः खाते येते कच्चं चिकन. तिला असं वाटायचं की ते आजी करते, पण ती स्वतःच करत होती. आणि मग तेव्हा त्यांना ते कळलं की त्यांची जी आजी होती ना ती म्हणजे ना तिने आहे ना म्हणजे शी वॉज फ्रॉम अ वेल टू डू फॅमिली. पण ते एक बोलतात ना की तो वेल्थसाठी आहे ना तिने काही गोष्टी केलेल्या. म्हणजे तिने आहे ना ते एक म्हणजे ती एक एंटिटी होती, त्या एंटिटीची मदत घेतलेली. आणि ती एंटिटी ती गेली नव्हती, पण ती आजी गेली, पण ती एंटिटी तिकडनं गेली नव्हती. तर त्या एंटिटीनी त्या मुलीला पकडलं. ते काय आपल्या इथे बोलतात ना की काहीतरी एक टर्म आहे यार त्या गोष्टींना की एक एंटिटी असते, एक आत्मा असते, त्याला आपण बाटलीतून किंवा नारळात लोक नारळात आणतात बरोबर, आणि मग त्याची पूजा करतात, त्याला जे पाहिजे ते देतात. आणि मग त्याच्या बदल्यात तो जी आत्मा असते ती आपल्याला सर्व म्हणजे काही हवंय म्हणजे धन किंवा काहीही पैसा पाणी ते सर्व म्हणजे आपल्याला देते. आणि मग त्याच्या बदले आपल्याला पूजा करायचे, जे डिमांड्स वाढत जातात. त्यांचे डिमांड्स वाढत जातात. आणि कसं होतं ना की जिथपर्यंत तिची आजी जिवंत होती ना तर त्या आजीला ते माहिती होतं की त्याला कसं कंटेंट ठेवायचंय, कारण का तिने ते सगळं ते शिकलेली. अच्छा, तिची आजी पूजा करायची. तिच्या आजी ती पूजा करायची. पण ती जेव्हा आजी गेली ना तर तिच्या आजीने ऍक्च्युली ते काय केलेलं, तिच्या मोठ्या बहिणीला सांगितलेलं की हे केलं पाहिजे. आणि तिच्या मोठ्या बहिणीला पण ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता, कारण का ती फॅमिलीच एकदम म्हणजे बोलतात नॉन रिलिजियस इंटरेस्ट निघत गेला असं इव्हेंच्युअली. तर ती पण काय बायंगी बोलतात, बायंगी. ओके, बरोबर बायंगीन बोलतात. तर आणि सीन काय झाला ना, तर नंतर जेव्हा त्या तांत्रिकाने सगळं केलं, तर मी जे तुला बोलत होतो माझा पॉईंट काय होता की देवधर्माचा जो पॉईंट आहे तर मी तुला सांगतो. तर जेव्हा त्या तांत्रिकाने सगळं केलं ना, त्यांनी विचारलं की बाई म्हणजे हे जवळजवळ 5-6 महिने चालू आहे की हे अशा गोष्टी होत आहेत. तर की 5-6 महिने झालं तरी तू का म्हणजे अजूनपर्यंत तिला कसं नाही तुझ्या पूर्णपणे तुझ्या कंट्रोलमध्ये केलंयस त्या मुलीला. तर तो बोलतो की एकच प्रॉब्लेम होता, ही मुलगी शेजारच्यांच्या घरी जायची, शेजारच्यांच्या घरी आहे ना ती म्हातारी ती बसली आहे ना, ती म्हातारडी तिकडे रामरक्षा बोलायची की ती रोज संध्याकाळी जाऊन रामरक्षा ऐकायची आणि म्हणून मला माझं काम परत पहिल्यापासून चालू करायला लागायचं. म्हणजे तो त्या एंटिटीने स्वतः सांगितलं की जस्ट बिकॉज ती रामरक्षा ऐकून यायची तर मी जे काही इकडनं माझी शक्ती वापरायचो ती न्यूट्रलाइज होऊन जायची, मला परत चालू करायला लागायचं. आणि म्हणून ही मुलगी वाचली, नाहीतर ही मुलगी वाचली नसती. तर असं म्हणजे आपण म्हणतो ना की देवाचं हे आहे. आता जसं मी तुला ते देवचाराचं सांगितलं तसं तुला ना मी अजून एक स्टोरी सांगतोय. हे आहे ना घाटाकडचं हे आहे, घाटाला आहेत ना तर आपल्याला माहिती आहे यक्षिणी म्हणतो, यक्ष तशी यक्षिणी असते. तर यक्ष जसं आहे ना आपल्या ह्याच्यात दानव दैत्य गंधर्व तसे यक्ष आहेत. तर यक्ष इज काइंड ऑफ अ ह्युमनॉइड स्पीशीज ज्यांचं आहे ना म्हणजे दे आर कॉल्ड ॲज फॉरेस्ट स्पिरिट्स, जे जंगलात असतात, देवरायांमध्ये राहतात, किंवा जे आपले नद्यांचे जे जिकडे नद्या दोन मिळतात जे संगम असतात, किंवा आपले म्हणजे ज्या होली जागा आहेत. इवन महाभारतात वगैरे पण यक्षांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर तसे यक्षिणी असतात.
तर साताऱ्याच्या आसपास म्हणजे तो जो घाटावरचा भाग आहे ना तिकडे आहेत ना त्या 7 देवी आहेत, ह्या 7 यक्षिणी आहेत. त्यांना आहे ना काय बोलतात साती असं काहीतरी नाव आहे, मला आता आठवत नाही आहे. त्या 7 देवींचं म्हणजे ते एकत्र हे असतात. तर तिकडे कसं होतं ना की तू त्या देवींची पूजा करायची, तू त्यांना सगळं हे करायचं, मग ते तुला आहे ना म्हणजे जे जे हवं आहे सगळं देतात, भरभराटी वगैरे. आणि त्यांचं कसं असतं ना की ते गाव आहे, त्या गावात नाही ना जी सगळ्यात बोलतात ना की चारित्र्यवान जी स्त्री असते ना, म्हणजे जिचं कॅरेक्टर सगळ्यात चांगलं आहे, त्या 7 देवी आहेत. म्हणजे असं म्हणतात त्या 7 बहिणी आहेत, त्या 7 देवी आहेत. तर त्या 7 बहिणी आहेत ना त्या बाईला घेऊन जातात आपल्याबरोबर. जवळजवळ 1 आठवड्यासाठी आहेत ना ते त्या जंगलात घेऊन जातात तिला, त्या बाईची. कारण का जस्ट बिकॉज शी इज सो प्युअर हार्टेड, की तिचं चरित्र इतकं चांगलं आहे की ते तिला घेऊन जातात. त्या 7 जणी मिळून त्या बाईची पूजा करतात, तिला जे हवं आहे नको आहे त्याचं सगळं बघतात आणि 7 दिवसानंतर तिला परत सोडून येतात. फक्त एक अट असते की त्या 7 दिवसात काय झालं आहे ना ते तिने कोणाला येऊन सांगायचं नाही. ती 7 दिवस बाई त्या देवींबरोबर राहते. आणि हे आज पण होतं आपल्या इकडे, हे घाटावरती होतं की त्या 7 देवी आहेत. आणि त्या युजली म्हणजे ह्या ज्या देवी आहेत ना त्या वॉटर बॉडीजच्या आजूबाजूला मिळतात असं बोललं जातं. इवन एक आहे ना खूप स्पिरिच्युअल आहे, म्हणजे देवाधर्माचं ते आहे. हां, इवन आहे ना एक आहे ना तिकडे साताऱ्याच्या इकडे एक जुनं मंदिर पण आहे, तिकडे पण आहेत ना यक्षिणींची पूजा होते. तर तिकडे पण आहे ना जर तुला काही हवं आहे, काही मागायचं आहे ना तर तिकडे जातात लोक. आणि तिकडे, आणि ते म्हणजे असं नाही की खूप मोठं मंदिर आहे, डोंगराच्या माथ्यावरती एक गुहा आहे, त्या गुहेत ते मंदिर आहे. आणि त्याच्या आत ती मूर्ती, म्हणजे एक मूर्ती नाही, तिकडे पण बऱ्याच मूर्त्या त्यांनी ठेवल्यात वेगवेगळ्या देवींच्या. तर तिकडे देवीची उपासना होते आणि ती खूप स्ट्रॉंग जागा आहे ती. आणि म्हणजे तुला काही हवं आहे वगैरे ना तर ते तिकडे मागतात आणि मग त्या हिशोबाने मग ते तुला मिळतं. आणि मग त्याच्यासाठी मग तू तिकडे जे काही चढावा ठेवायचा. आणि कसं आहे, मी तो का बोलत होतो ना की ह्या ज्या देवी वगैरे आहेत ना ह्या खूप फिअर्स आहेत. तर तिकडे तुला बळी वगैरे द्यावा लागतो, बकऱ्याचा असो, कोंबड्याचा असो, तुला ते प्रसादात द्यावं लागतं किंवा दारू द्यावी लागते किंवा ज्या तामसिक गोष्टी आहेत ना त्या तुला तिकडे द्याव्या लागतात. इवन तशीच एक नाशिकच्या जवळपास एक जागा आहे, नाशिकला आहे ना एक मंदिर आहे. तर ही पण गोष्ट ना म्हणजे आमच्या इकडे एक होते, द पर्सन हू टोल्ड मी दिस ही इज नो मोर, पण त्यांनी हे सांगितलेलं आम्हाला की तिकडे नाशिकला आहे ना एक जागा आहे, तर एक देवीचं मंदिर आहे आणि तिकडे आहे ना म्हणजे भूतबाधा वगैरे काही जर तुला प्रॉब्लेम असेल ना, म्हणजे जो बोलतो ना ऑकल्ट रिलेटेड कुठचाही इश्यू असेल ना, तू तिकडे जा, तुझा तो इश्यू रिझॉल्व्ह होऊन जाईल. लिटरली त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितलेली की तिकडे कसं आहे ना की जर तुला भूतबाधा असेल ना तर तिकडे मंदिराच्या बाहेर आहे ना एक पोल आहे. जर भूतबाधा असेल ना तर ज्या माणसात भूत आहे ना तो लिटरली आहे ना तो पोल घपाघप चढायला लागतो ऑटोमॅटिक. म्हणजे त्याला एक काही म्हणजे आउट ऑफ नोवेअर तो तिकडे पोचला, त्याला काय विचार येतो माहीत नाही, तो पूर्ण पोल चढतो आणि मग कळतं की बाबा ह्याच्यात काहीतरी आहे. मग ते पुढच्या ज्या काही प्रक्रिया असतात ते चालू करतात. तर ते जे जंगल आहे म्हणजे ते जे मंदिर आहे ना त्या मंदिराच्या मागे आहे ना एक जमीन आहे, म्हणजे जंगलासारखं आहे. ती जमीन आहे ना पूर्ण पडीक आहे, तिकडे झाडं वगैरे आहेत पण सगळी झाडं मेलेली आहेत आणि त्या झाडांना आहे ना खिळे मारलेले आहेत, खिळे. आणि कसं माहिती आहे की एक कागद असेल आणि कागद ठोकला आहे खिळ्याने. तर बेसिकली ते काय आहे ना तर हा मला सांगत होता की ह्यांच्यात म्हणजे ना तिकडे जायला पण आहे ना असं कोणीही नाही जाऊ शकत. तर तिकडे त्यांचे म्हणजे बोलतात ना गुरु जसे असतात तसे एक होते त्यांचे. तर त्यांनी आहे ना ते जाऊन तो खिळा काढून तो कागद आणून दाखवलेला. तर बेसिकली आहे ना लोक करणी करतात ना त्या मंदिरात येतात लोक फक्त आणि फक्त करणी करण्यासाठी. आणि जेव्हा ती करणी होते ना तर तुमची जी इच्छा आहे त्या करणी करण्याच्या मागे तुम्हाला जे काही हवं आहे ना ते तुम्ही त्या कागदावर लिहायचं, त्या मागच्या जंगलात जायचं, तो कागद एका खिळ्याने त्या झाडांवरती ठोकायचा की मग तुम्हाला ती करणी तुमची पूर्ण होते. तर आणि ह्याच्यात आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे ना की आपल्याला काय वाटतं की करणी हा जो म्हणजे हा ऑकल्ट ह्याचा उपयोग कधी केला जातो की मला कोणाचा तरी काहीतरी वाईट करायचं आहे म्हणूनच केलं जातं. तर हे पण चुकीचं आहे, चांगलं बघवत नाहीये कोणाचं. हां, पण असं नाही आहे की करणी म्हणजे तो म्हणजे ज्यांनी मला हे सांगितलं तो तेच बोलत होता की लिटरली लोकांनी अशा पण करण्या केल्या आहेत ना की माझी मुलगी ती खूप आजारी आहे, तिला लवकर बरं कर. अच्छा, इन अ स्पिरिच्युअल वे पण म्हणजे तुला नाहीये ना मग नाही, पण ते कारण का ते शेवटी तुला ते ऑकल्ट, कारण का करणी म्हणजे बेसिकली काय, यू आर कॉलिंग अ
एक्स्ट्रा डिवाइन एंटिटी, म्हणजे ज्या लोअर लेवलच्या ज्या एंटिटीज असतात, जे देव आपण ज्यांना देव किंवा दैवत म्हणत नाही, म्हणजे जसं तू बोलला आता ज्याच्यात बऱ्याचशा वेगवेगळ्या एंटिटीज येतात, जसं कर्णपिशाच्य झाला किंवा तुझे चिटूक झाले, हडळ झाली, असे वेगवेगळे आपल्याच्यात एंटिटीज आहेत. तशा ह्या एंटिटीज असतात ज्या तुला मदत करतात. आणि तू जेव्हा ह्याला निगेटिव्ह ह्याच्यात पण जेव्हा वापरतो ना, त्याच्या मागे पण काही स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. की करणी बेसिकली होतं काय, जेव्हा मी तुझ्यावरती करणी करतो, तुला माहिती आहे का की असं बोलतात की जेव्हा मी एखाद्या व्यक्तीवर करणी करतो, मी सांगतो की ह्याचं बुडीत खात्यातच जावा, ह्याचं सगळं संपावंच, तर तेव्हा मी बेसिकली करतो काय माहिती आहे का, त्या एंटिटीला फक्त तुझ्या मागे नाही लावत. तर कसं आहे ना, आपल्या ह्याच्यात आपल्या प्रत्येकांचं एक कुलदैवत आहे, आपल्या प्रत्येकांचं आपली एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीचा एक देव आहे. ठीक आहे. तर हा जो देव असतो ना, तो आपला पाठराखा असतो. तर ही इज ऑलवेज वॉचिंग अर बॅक. तर जेव्हा लोक करणी करतात ना, तर बेसिकली हा तुझ्यात आणि तुझ्या कुलदेवतेच्या मध्ये ना एक पडदा आणला जातो. त्या पडद्यामुळे ना त्या तो जो तुझा दैव आहे त्याचा जो काही इफेक्ट आहे ना तुझ्यावरती, तुझ्या लाईफवर होणारा, तो कमी होतो. आणि त्यावेळेला ती एंटिटी तुझ्या मागे लागली आहे, कारण का त्यांनी ती एंटिटी पण तुझ्या मागे सोडली आहे. करणी करतात तर ह्या दोन गोष्टी होतात. एक तर ती जी एंटिटी आहे त्या एंटिटीच्या मदतीने ते जे काही करायचं ते करतात. आता जर त्यांनी सांगितलं की तुझा पाय तुटावा, तर तो माणूस तर स्वतः काय करणार नाही, ती जी एंटिटी आहे ती एंटिटी तुझा तो पाय तोडते. पण त्या एंटिटीला काउंटर कोण करू शकतो, तर तुझा कुलदैवत करू शकतो. तर म्हणून हे दुसरं काय करतात की तुझ्या आणि तुझ्या कुलदैवतेतला जो कॉन्टॅक्ट आहे तो ते लोक संपायला बघतात. आणि म्हणून आहे ना, जेव्हा करणी उतरवायचं पण असतं ना, तेव्हा लोक बोलतात की तुम्ही कुलदेवतेला जा, तुमच्या कुलदेवतेची जाऊन पूजा करा आणि मग करणी उतरवा. हे कोकणात वगैरे आपल्या खूप चांगलं हे चालतं की कुलदेवतेचं खूप महत्त्व आहे म्हणून आपल्या ह्याच्यात. कारण का तो जो आणि हे देव जे आहेत ना, कुलदैवतांमधले बरेचसे जे देव आहेत हे आपले असे विष्णू वगैरे नाही आहेत. दीज आर लोकल डेटीज, दीज आर लोकल मॅनिफेस्टेशन ऑफ द डिवाइन. आणि ते आहेत ना आपले जे एन्सेस्टर्स आहेत, म्हणजे हे लाखा वर्षापूर्वीपर्यंत गेलं असेल आपल्याला माहीत नाही, तेव्हापासून आपले एन्सेस्टर्स त्यांना पुजत आहेत आणि तो आपला कनेक्ट आहे त्या देवांबद्दल. म्हणून मी लास्ट पॉडकास्टमध्ये एक गोष्ट खूप स्पेसिफिकली बोललेलो की आजही देवांनी ही भूमी सोडली नाही आहे. आपल्यावरती आक्रमणं झाली, आक्रांत्या आले, उपनिवेशिकता आली, म्हणजे कॉलोनियलिझम आलं आपल्याला, वी वर कॉलोनाइज्ड बाय डिफरंट पॉवर्स. our culture, our traditions were attacked, but still we survived, things left intact. त्याच्या मागे कारण हेच आहे की देवांनी ही भूमी कधीच सोडली नाही. आणि म्हणून आज पण आपल्या इकडे अशा चमत्कारी गोष्टी होतात. आता इवन म्हणजे मी आता जे बोलत होतो म्हणून मी तुला हे सांगतो, एक दर्गा आहे अहिल्यानगर, म्हणजे अहमदनगरच्या आसपास एक दर्गा आहे. मग बऱ्याच लोकांनी फेसबुकवरती त्या दर्ग्याचे फोटो वगैरे पण बघितले असेल. तर दर्ग्याच्या मध्ये अनेक शिवलिंग आहे तुटलेलं दर्ग्याच्या मध्ये. म्हणजे वी कॅन से की अगोदर तिकडे एखादं मंदिर होतं जे आक्रांतांनी तोडलं, तिकडे दर्गा बनवलं. पण त्या दर्ग्याचं आहे ना एक खासियत आहे, त्या दर्ग्याला लोक का जातात माहिती आहे, जर तुला मूल नाही आहे, जर तुला मूल हवं आहे ना, तर त्या दर्ग्यात जातात. तिकडे जाऊन तू आहे ना, तुला मूल हवं आहे त्याचं ते सगळं बोलतात, मग तुला मूल होतं. पण हे काय, म्हणजे आता जर तू विचार करशील तर तिकडे पहिल्यापासून ते जे मंदिर होतं तिकडे देअर इज सम एनर्जी, सम फॉर्म ऑफ एनर्जी. तिकडे काहीतरी अशी शक्ती आहे जी या घटना घडवते. ती शक्ती अजून तिकडनं गेली नाही आहे. भलेही त्याचा रिलिजियस म्हणजे बोलतो ना, तो जो धार्मिक त्याचा जो काही हे आहे तो बदलला असेल त्या जागेचा, पण ती जी शक्ती आहे ती तिकडनं अजून गेली नाही आहे. हा महत्त्वाचा म्हणजे मला मुद्दा सांगायचा होता. बाकी असं काही नाही, पण की आपल्या इकडे अशा इवन तू कधी नर्मदा प्रदक्षिणेबद्दल कधी वाचलेस किंवा ऐकलंयस? काय ते? तर नर्मदा प्रदक्षिणा आहे ना, म्हणजे आपल्या इकडे ही खूप मोठी पिलग्रिम आहे, म्हणजे तीर्थयात्रा आहे, ज्याच्यात त्यांना नर्मदा नदी जी आहे, जी अमरकंटकला तिचा उगम होतो, तर ते तिकडनं पूर्ण तुझी जिकडे ती ह्याला समुद्रात मिळते तिथपर्यंत तुझी पूर्ण प्रदक्षिणा होते. तर हे मला वाटतं तरी 40 दिवसांची प्रदक्षिणा असते ती. तू एका इकडनं जातो चालत परत येतो. तर आणि ह्याच्यात ना बऱ्याच लोकांनी लिहिलं पण आहे ह्या गोष्टीबद्दल. तर कसं आहे ना की हा एक्सपिरियन्स बऱ्याच लोकांना आला आहे. जे लोक नर्मदा प्रदक्षिणा करत असतात ना, ते लोक आहेत ना, जेव्हा कधी अडकतात कुठे किंवा आता असं होतं की यार आता मला कळत नाही आहे मी कुठे जायचं काय करायचं, तर दरवेळेला ना असं लोकांना एक्सपिरियन्स आला आहे की त्यांना एक माणूस दिसतो,
तो माणूस म्हणजे जास्त म्हातारा नसेल, एक 40s-50s मधली एक व्यक्ती दिसते, धोतर वगैरे घातलेली, लांब केस आहेत, दाढी आहे. आणि आहे ना एक गोष्ट आहे ना जी ज्या सगळ्या लोकांनी अनुभवली आहे ती म्हणजे ना त्याच्या मध्यभागी आहे ना एक जखम आहे इकडे. हे भाग आहे ना त्याचा म्हणजे तिकडे काहीतरी लागलेलं आहे आणि ते काय कळत नाही. पण जर तू आहे ना थोडं मागे जातोस, आपल्या पुराणांमध्ये जातोस किंवा आपल्या इतिहासात जातोस, तेव्हा आपल्याला अश्वत्थामाची गोष्ट ऐकायला मिळते. तर अश्वत्थामानी आता लोकांनी आता इवन जो आता ह्याचा मूवी आला नवीन कुठचा तो कल्की, त्याच्यात पण ती स्टोरी एकाप्रमाणे घेतली आहे. अमिताभ बच्चननी अश्वत्थामाचा रोल प्ले केला आहे त्याच्यात. तर अश्वत्थामाची स्टोरी काय आहे? अश्वत्थामा पांडवांच्या सर्व मुलांना मारून टाकतो बदला घेण्यासाठी. तर तेव्हा कृष्ण येतो तिकडे आणि कृष्ण तेव्हा तो नारायणास्त्र अर्जुनावरती सोडणार असतो आणि ते त्यांची युद्ध वगैरे होतं. तर तेव्हा कृष्ण त्याला तो श्राप देतो. कृष्ण बोलतो की तू या भूतलावरती प्रलय येईपर्यंत चालशील किंवा तुझी ही डोक्यावरची जी जखम आहे ती जितकं भरत नाही तितकं तू चालशील. तो त्याच्या डोक्यावरती तो ॲक्च्युली मणी होता जो त्याला त्याच्या वडिलांकडून म्हणजे द्रोणाचार्यांनी जी तपश्चर्या केलेली त्या तपश्चर्येमुळे अश्वत्थामाला तो मणी मिळालेला. तर तो मणी श्रीकृष्णाने काढला आणि ती जखम झाली आणि त्याला तो श्राप किंवा वरदान तू बोलू शकतो तो दिलाय. तर ती श्रीकृष्णाने त्याला जी जखम दिली आहे ती बरी होत नाही आणि तो अश्वत्थामा आजही नर्मदा प्रदक्षिणेत लोकांना मदत करायला येतो आणि तो दिसतो. इवन आपल्या इकडे अशी बरीच क्षेत्र आहेत ज्यांना आता जसं ओंबोल का होंबोल म्हणून एक क्षेत्र आहे आंध्र प्रदेशमध्ये येतं. ओके. ज्याला नरसिंह क्षेत्र म्हणतात की असं म्हणतात. आणि तो तिकडे मंदिरं जी आहेत ना नरसिंहाची काहीतरी 9 मंदिरं आहेत, त्या टेकड्या आहेत. तर आणि ते पूर्ण जंगल आहे तिकडे, म्हणजे असं वस्ती वगैरे नाही आहे तिकडे. महिन्यातनं एकदा पुजारी जातो त्या सगळ्यात जे शेवटचं मंदिर आहे तिकडे पूजा करायला. तर तिकडे असं बोलतात की आजही तिकडे नरसिंहाचा वास आहे आणि म्हणून तिकडे लोक जायला घाबरतात. की कारण का तू शेवटी भलेही तो देव आहे पण तो एक रुद्र अवतार आहे देवाचा, तो सौम्य अवतार नाही आहे. नरसिंह हा विष्णूचा रुद्र अवतार आहे. तर त्यामुळे तुझ्या आतमध्ये ते एक फिअर ऑलरेडी असतं. कारण का नरसिंहाचं जे डिपिक्शन आहे ते आपण बघतो, आपल्याला अर्ध्या वेळेला तर आपण तेच बघून घाबरतो की यार सिंहाचा चेहरा आहे, मोठी नखं आहे, तो पोट फाडतोय हिरण्यकश्यपूचं, बरोबर, आतड्या बाहेर आहेत. हे डिपिक्शन एका देवाचं जेव्हा आपण बघतो तर आपल्याला आतून एक फिअर येतं. तर म्हणून आहे ना तिकडे लोक जात नाहीत. पण अशी बरीचशी क्षेत्र आहेत आपल्या इकडे, त्याच्यातलं हे एक आहे. इवन परशुरामाचं एक क्षेत्र आहे जे आज बोलतात की परशुराम पण चिरंजीवी आहे. तर चिरंजीवी बोलतात की जेव्हा परशुरामांनी त्याच्यातला जो विष्णूचा जो तत्व होता तो त्यांनी रामाला दिला. तो कारण का तो 6वा विष्णू होता. परशुराम वॉज द 6वा अवतार विष्णूचा आणि 7वा अवतार श्रीराम होते. तर श्रीराम जेव्हा तो धनुष्य तोडतात शंकराचा तेव्हा परशुराम येतात. परशुरामांची आणि त्यांची वॉर होते. तेव्हा मग परशुरामाला कळतं की मी ज्यांच्याबरोबर बोलतोय तो स्वतःच हरी आहे, तो स्वतःच एक हरीचा अंश आहे. आणि त्यांना पण माहिती असतं की माझ्यात पण ह्याच हरीचा अंश आहे. तर ते जाता जाता त्यांच्यामधला जो त्याला आवेश अवतार म्हणतात परशुरामाला, आणि रामाला आणि कृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात. तर तो जो आवेश जो आहे देवाचा त्या म्हणजे त्या हरीचा ते तो काढून रामाला देतात आणि ते बोलतात की आता माझं काम झालं, मी ह्या भूतलावरती ज्या कामासाठी आलेलो ते माझं झालं, आता मी चाललो. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि मग ते बनतात परशुराम मुनी. तर झारखंड का छत्तीसगड तिकडे आहे ना एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती एक मंदिर आहे परशुरामाचं. तर असं बोलतात की हे सगळं झाल्याच्या नंतर परशुरामांनी तिकडे जाऊन तपश्चर्या करायला सुरू केली. तर त्या क्षेत्रात लोकांना अनुभव होतात आजही की त्यांना असं आउट ऑफ नोवेअर कोणतरी एक बोलतात ना की साधू वगैरे असा दिसतो आणि गायब होतो. तर अशी काही क्षेत्र आहेत आपल्या इकडे. तर ह्या इवन मी जे तुला सांगत होतो की म्हणजे लास्ट पॉडकास्टमध्ये मी तुला बोललेलो माझा इंटरेस्ट, तर मी बोललेलो की आय लाईक रिडिंग सो कॉल्ड मायथॉलॉजी. बरोबर. तर सो कॉल्ड का, तर मी त्या गोष्टीला मायथॉलॉजी म्हणून नाही समजत. मी त्याला आयदर बोलतो जर ते रामायण किंवा महाभारत आहे तर तो इतिहास आहे. हो. आणि जर ते पुराण आहे तर ते पुराण आहे. तर इतिहास का, तर आपण सगळे रामायण महाभारत ऐकून लहानाचे मोठे झालो. मला रामायण आणि मी महाभारतातल्या काही अशा तुला गोष्टी सांगेन ना,
आज की तुला असं वाटेल की यार हे काय म्हणजे कसं होऊ शकतं असं करू शकतात की म्हणजे मी जे सांगतोय ते. तर रामायण आणि महाभारत हे 2 इतिहास आहेत, बाकी सगळे जे पुराण आहेत ते पुराण आहेत. तर इतिहासाचं आहे ना आपल्या ट्रेडिशनल वेमध्ये ना डेफिनेशन आहे की आपण बोलतो 4 पुरुषार्थ असतात, धर्म अर्थ काम मोक्ष. हे समजण्यासाठी 4 पुरुषार्थ समजण्यासाठी आम्ही ज्या घटना पहिल्या घडल्या आहेत खरोखर त्या घटनांना एक कथेच्या रूपाने लोकांपर्यंत पोचवतोय. हा म्हणजे इतिहास. तर इतिहास या शब्दाचा अर्थ होतो इतिह असं, हे असं झालंय, कळलं. तर त्याच्यातले जे काही चमत्कारिक ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित एक्झॅजरेटेड आहेत, मी असं नाही म्हणत, पण माझा एवढं तर मान्यता आहे की रामायण आणि महाभारत खरोखर झालंय. आणि मी याने एक खूप चांगलं पुस्तक वाचलं आहे ह्याच्यावरती. तर एक ऑथर आहेत निलेश नीलकंठ ओक म्हणून, तर त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत. एक महाभारतावर लिहिलं आहे, डेटिंग ऑफ महाभारता, आणि दुसरं रामायणावरती लिहिलं आहे. तर ते काय म्हणतात की महाभारत 5000 BC महाभारत घडलं असं त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आणि रामायण हे 14,000 वर्षापूर्वी म्हणजे 12,000 BC घडलं. तर ते बोलतात का कसं, तर त्यांनी ना वेगवेगळे पुरावे त्याच्यासाठी मांडले. तर सगळ्यात पहिलं ते बोलतात की रामायण आणि महाभारतात आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट कशी आहे की आपल्याला इतिहास वाचायला आवडत नाही. आपण शाळेत कधी इतिहास वाचला नाही. का नाही आवडत, त्याच्यामागे एक कारण आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायला लागतं, ही तारीख लक्षात ठेव, ती तारीख लक्षात ठेव, ह्याचा जन्म कधी झाला, हा कधी मेला. अरे मला काय करायचं आहे, त्याचा जन्म कधी झाला, तो मेला कधी, त्यांनी काय केलं ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आपल्या ह्याच्यात कुठच्या गोष्टीची अशी तारीख वगैरे नाही आहे, पण आपल्या ह्याच्यात आहेत ना काही डिस्क्रिप्शन्स आहेत की जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा सेलेस्टियल बॉडीज काय फॉर्मेशनमध्ये होत्या, तेव्हा ग्रहांचं दिशा कुठे होती, कुठचं नक्षत्र होतं, कुठचा ऋतू होता. तर ते सगळं रामायणात महाभारतात दिलं. त्याच्यावरून आहे ना तू तो टाईमलाईन शोधू शकतो ॲक्युरेटली. आणि त्यांनी ते ॲस्ट्रॉनॉमिकल एव्हिडन्सेस आणि बाकीचे एव्हिडन्सेस घेतले आहेत. तर त्याच्यात ना तो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. त्याच्यात त्यांनी एक कॉन्सेप्ट दिला आहे सुग्रीव्ज ॲटलस म्हणून. तर ते म्हणतात म्हणजे त्यांची आर्ग्युमेंट अशी आहे की सुग्रीवला पूर्ण पृथ्वीचं नॉलेज होतं की कसं कुठे काय आहे. तर हे कुठे येतं ना की जेव्हा राम आणि सुग्रीव भेटतात आणि मग राम वालीचा वध करतो आणि सुग्रीवला बोलतो की आता म्हणजे तेव्हा सुग्रीव त्याला बोलतो की मी तुमची मदत करीन, तुमची बायको शोधायला, सीतेला शोधायला मी तुझी मदत करीन. आणि मग तो काय करतो की आपल्या पूर्ण वानरसेनेला 4 दिशांना पाठवतो सीतेच्या शोधासाठी. तर ह्याचं अख्खं डिस्क्रिप्शन आहे की तो 4 दिशांना कसं वानरांना सोडतो आणि तो 4 दिशांचं जे डिस्क्रिप्शन आहे तो कुठपर्यंत देतो. मी फक्त पूर्वेबद्दल सांगतो तुला. तर तो सांगतो की पूर्वेला आहे उदयगिरी पर्वत, म्हणजे जिकडनं सूर्याचा उदय होतो, उदय पर्वत आहे, उदय पर्वत. आणि पश्चिमेला आहे तुझा अस्तगिरी, जिकडे सूर्याचा अस्त होतो. तर तो बोलतो की हे उदय पर्वत आहे कुठे आणि तुम्ही तिथपर्यंत कसं पोचू शकाल. तर ती जी पार्टी जात असते ईशला, तो त्यांना सांगतो की तुम्ही नर्मदेकडून चालू करा. म्हणजे तो, आणि ना एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की तो सगळ्या गोष्टींची सुरुवात सेंट्रल इंडियापासून करतो, उज्जैन आणि त्याच्या आजूबाजूपासून. त्याच्या मागे पण एक कारण आहे, कारण का आता व्ह्युअर्सना माहिती असेल माहीत नाही की मेरिडियन लाईन असते ज्याला आपण 0 पॉईंट म्हणतो, जी आता ग्रीनिचला आहे, जी अगोदर उज्जैनमधून जायची. ओके. म्हणून आपल्या ह्याच्यात आहे ना जो सेंटर पॉईंट ऑफ दी अर्थ इज कन्सिडर्ड टू बी उज्जैन, म्हणून तो सुरुवात उज्जैनकडून करतो. तर तो उज्जैनकडून पूर्वेला जातो. मग तो सांगतो की तुम्हाला कलिंग मिळेल, मग तुम्हाला वंगदेश मिळेल, मग वंगदेशातनं तुम्ही पुढे जाल, मग तुम्हाला यवद्वीप लागेल विच इज टुडेज जावा, मग तुम्हाला स्वर्णद्वीप लागेल. तर स्वर्णद्वीप ही जी जागा आहे ना, तर तिकडे आज पण इंडोनेशियामध्ये देर इज अ प्लेस जिकडे आजही सोन्याच्या माइन्स मिळतात. आणि ते त्यांनी डिस्क्राईब केलं आहे की ह्या जागेवरून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं सोनं मिळतं, विच इज इन इंडोनेशिया, आज पण आहे. आणि तो फक्त जिओग्राफी नाही सांगत, आणि तो त्याच्यानंतर सांगतो की तिकडे कशा टाईपचे लोक राहतात. तर प्रॉपर डिस्क्रिप्शन आहे. तर त्याच्यात तो सांगतो की तिकडे तुम्ही जाल तर तुम्हाला असे लोक दिसतील ज्यांच्या माना खूप मोठ्या आहेत, ज्यांचे ओठ एकदम राक्षसांसारखे आहेत, त्यांचे कान असे आहेत की तू बघून एकदम अचंबित होऊन जाशील की त्यांचे कान जे आहेत ना ते त्यांच्या कमरेपर्यंत लटकतात.
असं वगैरे तो डिस्क्रिप्शन देतो. आणि जर तू आज पण हा जो अख्खाच्या अख्खा साऊथ ईस्ट एशियाचा जो पार्ट आहे तिकडे जाशील ना, म्हणजे तुझं वेदर इट इज युअर इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, तू कुठेही जा, तिकडचे जे ट्रायबल्स आहेत ना त्यांना कधी बघ, तर तिकडे आज पण असे लोक राहतात. हे इंडोनेशियामध्ये हा ट्राईब आहे, जे लोक आहेत ना गळ्यात बांगड्या घालतात आणि त्याच्याने त्यांची लांब मोठी होते, त्यांचं ते ब्युटी एक्झॅक्टली. तिकडे असे ट्राईब्स आहेत जे आहेत ना ओठ आहे ना, ओठ आपला इकडनं फाडतात, हे इकडनं, आणि हा जो ओठ आहे ना हा असा लटकायला लागतो. किंवा काही ट्राईब्स असे आहेत की जे त्या ओठाला आहे ना, ओठामध्ये अशी रिंग लावतात आणि त्या ओठाला मोठं करतात. किंवा कानात, इवन आपल्या ह्याच्यात पण तू बघितलं असेल, आपण कितीतरी वेळेला आपल्या ह्याच्यात कोळी बायका आहेत ना कानात घालतात, त्यांचे कान इथपर्यंत खाली येतात, एवढा तो भोक मोठा असतो. तर असे म्हणजे हे कारण का इवन रामायणात पण जे वानरांबद्दल जे म्हटलं गेलं आहे, तर त्याच्यात एका ठिकाणी असा उल्लेख येतो की युद्धानंतर वानर आपल्या शिपटा काढून बाजूला ठेवत होते आणि बसत होते, असं येतं. म्हणजे जेणेकरून काय की वानर वगैरे हे जे होते, दीज आर ऑल ह्युमन बिईंग्स, हे माणसंच होती, पण हे एक आवेश घालायचे, हे ते त्यांचे कॉस्ट्युम्स होते. हे आज पण आपल्याला दिसतात. आज पण त्या ट्रायबल लोकांचे ते कॉस्ट्युम्स आहेत, ते त्यांच्या ब्युटी हे आहेत, स्टँडर्ड्स आहेत की बाबा आम्ही गळ्यात हे लावणार, बांगड्या घालणार, ज्याच्याने आमची मान मोठी होईल. आणि तीच माणसं 12,000 वर्षापूर्वी पण सुग्रीवनी तिकडे पाहिलेली आणि ती त्यांनी तिकडे मेन्शन केलं आहे. हे झालं साऊथ ईस्ट एशिया. मग तो पुढे सांगतो, मग तुम्हाला जायचं आहे आणि तुला आता वाटत असेल की यार इंडोनेशियाला तो एवढा सांगतो आणि तो कुठेही हे नाही बोलत की बोटीनी जा, तो बोलतो चालत जा. पण आज तर इंडोनेशिया तर आयलंड आहे, पण तो तेच बोलतो की आय एम टॉकिंग अबाउट 14,000 years अगो, जेव्हा समुद्राची जी पातळी आहे ना ती जवळजवळ 140 मीटर आजच्यापेक्षा खाली होती. तर त्यामुळे आजचा हा जितका पण पट्टा आहे ना साऊथ ईस्ट एशियाचा, जो आज आयलँड्स आहेत, इट वॉज कम्प्लिटली कवर्ड विथ लँड, कारण का समुद्र तितका वर आला नव्हता. मग त्याच्यानंतर तो हळूहळू डिस्क्राईब करतो पुढे जाताना, आणि मग तो त्याच्यानंतर सांगतो की मग तुम्हाला एका ठिकाणी पोचाल, मग तिकडनं तुम्हाला बोटीने प्रवास करावा लागेल. तुम्ही बोटीने प्रवास करा, तुम्ही आहे ना एका बीचवर पोचाल. त्या बीचवरती जेव्हा तुम्ही पोचाल तेव्हा तुम्हाला लांबून आहे ना एक त्रिशूळ दिसेल, एका डोंगरावरती कोरलेलं त्रिशूळ दिसेल. ते त्रिशूळ दिसलं तर तुम्हाला समजायचं आहे की तुम्हाला जिकडे जायचे तिकडे तुम्ही आलायत, आणि त्या डोंगर रांगा जर तुम्ही क्रॉस कराल तर तुम्हाला मिळेल उदय पर्वत. आज देर इज अ प्लेस, म्हणजे हे मी व्ह्युअर्स नाही ना, मी खरोखर सांगतो की हे ॲक्च्युली पाहावं लोकांनी जाऊन, की इंटरनेटवरती आहे ना कोणी सर्च करा ट्रायडंट ऑफ परू म्हणून. त्या ह्याला आहे ना एक चांगली जागा आहे, एक काहीतरी समथिंग ऑफ अँडीज असं त्याला म्हणतात, कॅबेरा ऑफ अँडीज असं काहीतरी नाव आहे. किंवा इवन सिम्पली जर तुम्ही सर्च कराल ना ट्रायडंट ऑफ परू तरी तुम्हाला दिसेल. तर लिटरली आहे ना 100 मीटर तो असा डोंगर आहे सँडचा. त्या डोंगरावरती ते जवळजवळ 50 मीटरची ती आकृती आहे, ज्याच्यात असा तो त्रिशूळ आहे, असा प्रॉपर त्रिशूळ दिसतो आणि खाली एक आयत आहे. तर ते बोलतात की तुम्हाला एक अशी आकृती दिसेल ज्याच्या बेसला एक यज्ञ काहीतरी बोलतात, म्हणजे तू जो यज्ञ करायच्या अगोदर आपण तो आयत काढतो, तो आयत आहे आणि त्याच्यावरती तो त्रिशूळ आहे. तो त्रिशूळ अजूनही दिसतो तिकडे. बापरे. सिमिलरली ते महाभारताबद्दल पण तसंच बोलतात की महाभारतात पण आता जसं लोकांना तर माहिती आहे द्वारका आपल्याला मिळाली आहे, आणि द्वारका ती जी सिटी आहे द्वारकाच्या कोस्टला, ज्याला आज आपण बेट द्वारका म्हणतो, जिकडे ती आर्किओलॉजिकल साईट एक्झिस्ट करते, ती साईट 7,000 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे आणि आपल्याला म्हणजे तेच बोलतात की आपल्याला इवन ह्या समुद्र पातळीवरून पण हे कळून येतं की 7,000 वर्षापूर्वी तिकडे पाणी भरायला लागलं म्हणून ते शहर बुडलं. आणि म्हणून आज, आणि हे इतक्या हजारो वर्षापूर्वीपासून हे होतं आहे की समुद्राची पातळी कधी वर येते कधी खाली जाते. म्हणून आज पण आपल्या इकडे 2 अशा साईट्स आहेत, एक आहे लोथल आणि दुसरी आहे तुझी ही, ज्या दोन्ही पोर्ट सिटीज आहेत. आज पण जर जे हरप्पन सिव्हिलायझेशन आपण ज्याला बोलतो त्याच्यात ह्या 2 खूप महत्त्वाच्या सिटीज आहेत विच आर पोर्ट सिटीज, ज्याच्यात लोथल आहे आणि अजून एक आहे, मी दुसऱ्याचं नाव मला आठवत नाही आहे. तर ह्या जर आज सिटीज तुम्ही बघाल ना, ह्या मेनलँडमध्ये आहेत. आज
ह्या 5,000 पोर्ट होते, ह्या 5,000-6,000 वर्षापूर्वीच्या सिटीज आहेत. आणि जेव्हा त्या सिटीज त्यांच्या वेळेला एक्झिस्ट करत होत्या ना, तेव्हा तिकडे पाणी होतं, तेव्हा ते पोर्ट होते. आणि आज ते मेनलँडमध्ये. तर एवढं जिओग्राफी बदलते, म्हणून आपल्याला कधी कधी कळत नाही की बाबा ह्या गोष्टी खरं झाल्या आहेत नाही झाल्यात. पण असं दिसून येतं की हे जे डिस्क्रिप्शन्स आहेत, जे आपले ट्रेडिशनल नरेटिव्ज आहेत, त्याच्यात इतक्या सुंदर गोष्टी आणि इतक्या मिस्टिरियस गोष्टी दिलेल्या आहेत ना, की ह्या आपण जर वाचल्या आणि ह्या आपण जर समजून घेतल्या ना, तर खूप आपल्याला मजा येईल आणि नॉलेज मिळेल कल्चर. आणि फक्त कल्चर नाही, तर आपल्याला ना ह्युमन काइंड बद्दल अख्खं नॉलेज मिळेल. कारण का वी कॅन गो बॅक टू अ व्हेरी लॉंग टाइम. बरोबर. मी सेपियन्स वाचलंय. सेपियन्समध्ये पण तो युव्हल नोआ हरारी तेच बोलतो की आपण खूप छोटा विचार करतोय. वेन वी कन्सिडर अबाउट द ह्युमन काइंड, वी थिंक की ह्युमन काइंड तर आत्ता आलं, आपण 3,000 वर्षापूर्वीपासून आपण नाही. आपला इतिहास 2-2.5 लाख वर्षांचा आहे. आपलं एव्होल्युशन जे आहे, आपल्या ह्या ज्या स्टोरीज आहेत, ह्या एवढ्या प्रायमोडियल असतील ना की आपल्याला माहीत पण नाही आहे की, म्हणजे असं पण असू शकतं. आता जो अमिश त्रिपाठीने जसं बुक्समध्ये लिहिलं आहे, त्याच्या मी असं नाही म्हणत आहे की असंच असेल, पण खरोखरच कधी लाख वर्षापूर्वी एखादा व्यक्ती असेल ज्याचं नाव असेल शिव, जो या भूमीवरती खरोखर चालला असेल, ज्यांनी योग कसा केला जातो त्या गोष्टीचं संशोधन लावलं असेल. म्हणूनच त्याला आपण महायोगी म्हणतो, म्हणूनच त्याला आपण आदियोगी म्हणतो. पण त्याला आपण आज त्या देवाचं स्थान दिलेलं आहे, महादेव. पण तो कदाचित असू शकतो, कारण का आपल्याला माहीत नाही आहे, बिकॉज दिस हिस्ट्री इज टू लॉंग. आणि आपल्याकडे काही असं त्या गोष्टी ट्रान्समिट करायला काही नाही. युट्यूब नव्हतं, व्हिडिओज नव्हते त्यावेळी. स्क्रिप्चर्स मध्ये बघतो, स्क्रिप्ट पण नव्हते. केव्स मध्ये बघतो आपण, खूप ठिकाणी कोरले आहेत, खूप ठिकाणी मंदिरं बनवले गेले आहेत. आणि इतिहास एवढा बदलला गेला ना की जे कोण आले ते बोलतात ना, हिस्ट्री इज ऑलवेज रिटन बाय विनर्स. तर जे लोक आले, ज्या लोकांनी राज्य केले, त्यांनी त्या जागा तोडल्या, तिकडच्या गोष्टी जाळल्या, तर ते खूप अशी हिस्ट्री पास ऑन झाली आपल्याकडे. तर ते जे काही आहे ते खूप वेगळं, म्हणजे बोलतात ना, आपण जर विचारही नाही करू शकत तेवढं ते भव्य असेल. हो, मला ते इव्हन मी अजून एक तुला सांगतो, त्या रामायणातल्या पुस्तकात मला एक जो मी गोष्ट वाचलेली ना, त्याच्यात ते बोलतात की रावण आहे ना, रावणाची लंकाचा जो गेट होता, त्या गेटला आहे ना, त्या गेटच्या बाहेर गार्डियन्स म्हणून आहेत ना, 4 सुळ्यांचे हत्ती होते तिकडे. 4 सुळ्यांचे हत्ती नाही, मॅमथ्स नाही. मॅमथ्स पण जे होते त्यांना 2च सुळे होते, खूप मोठे असायचे पण 2 असायचे. सो देर इज अ ॲनिमल, जो हत्तीचाच एक सबस्पिशीज सारखा आहे, ज्याला बोलतात गॉम्फोथेरेस. ते हे गॉम्फोथेरेस आर दी 4 टस्क्ड एलिफंट्स, जे 10,000 BC ला एक्सटिंक्ट झाले. आणि मग त्यांचं इव्हॉल्युशन झालं आताच्या एलिफंट्स. इवन आहे ना, एक मला अजून एक खूप मस्त गोष्ट आठवते, जी आपण बोलतो ना की प्रत्येक कल्चरचं एक ओरिजिन मिथ असतं, असं बोलतात, ओरिजिन मिथ बोलतात. तर ह्या स्टोरीज किती जुन्या असतील आणि त्या कशा कुठून पास झाल्या आहेत, आपण आज त्याला बोलतो की दिस इज जस्ट मिथ, आणि आपण त्याला असं लोकांनी बनवलं आणि सोडून देतो. पण त्या कल्चरल कनेक्ट किती असेल त्यावेळेला, हे जर मला ह्याचं मी एक फक्त उदाहरण देतो, मग आपण हा पॉडकास्ट संपवू पाहिजे. तर आहे ना, एक स्टोरी आहे, ही बऱ्याच कल्चरमध्ये ना आपल्याला दिसते की द थंडर गॉड, जो थंडर गॉड आहे, तो एका ड्रॅगनला किंवा सापाला हरवतो आणि पृथ्वीला वाचवतो. ही स्टोरी आहे. तर मी तुला सगळ्यात पहिलं सांगतो, आपल्या वेदांप्रमाणे कशी ही स्टोरी आली आहे. तर ही स्टोरी अशी येते की एक असुर होता, ज्याचं नाव होतं वृत्रासूर. तर वृत्रासूर वॉज अ बिग स्नेप, जो आहे ना सगळ्या भूतलावरचं पाणी त्याला हवं होतं. आणि सगळे देव त्यामुळे हे झालेले, काय करायचं, प्रलय येईल, सृष्टी नष्ट होऊन जाईल. त्यावेळेला दधीची ऋषींची मदत घेतली इंद्राने, आणि दधीची ऋषींच्या हाडांनी त्यांनी एक अस्त्र बनवलं, त्याला म्हणतात वज्र, जे ह्याचं मेन हत्यार आहे इंद्राचं. तर इट इज अ मेस, ते एका हॅमरसारखं आहे, मेस. ठीक आहे. तर हे मी का मेस हॅमर बोलते हे पुढे कळेल. त्या वज्राने त्यांनी वृत्रासुराचा वध केला आणि पृथ्वीला वाचवलं. आता आपण जाऊया थोडं पश्चिमेकडे, ग्रीसमध्ये. बरं. ग्रीसमध्ये आहे ना सेम स्टोरी आहे, ज्याच्यात एक ड्रॅगन होता.
त्या ड्रॅगननी तो ड्रॅगन अख्ख्या पृथ्वीचं पाणी संपवणार होता. तर त्यांचा जो थंडर गॉड आहे, ऑल फादर झूस, तो आपल्या थंडर बोल्टनी त्या ड्रॅगनला मारतो आणि पृथ्वीला वाचवतो. आता आपण थोडं उत्तरेकडे जाऊया, ग्रीसच्या. तर उत्तरेला आपण बघूया जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत आजचं, फिनलँड, नॉर्वे, स्वीडन वगैरे. तर आपण सगळ्यांनी थॉर ही मूवी बघितलेली आहे. तर मी ते हॅमर आणि मेसचं जे हे बोलत होतो, इट इज बिकॉज ऑफ थॉर. तर तुम्हाला सगळ्यांनी रॅग्नारॉक बघितला आहे मूवी. रॅग्नारॉक काय आहे ॲक्च्युली, रॅग्नारॉक काय आहे हे जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन वाचा. तर त्याच्यात आहे ना 2 गोष्टी आहेत. तो लोकीचा एक मुलगा असतो ज्याला बोलतात मिडगार्ड सर्पंट. यॉगमॉंगर नाव आहे त्याचं, यॉगमॉंगर. सेम स्टोरी. यॉगमॉंगर मिडगार्डला संपवणार आहे म्हणून थंडर गॉड विच इज थॉर विथ हिज मेस म्यॉलनिर त्या सापाला हरवतो आणि ह्या पृथ्वीला वाचवतो. सेम स्टोरी थोडं पूर्वेला येऊ, मेसोपोटेमिया म्हणजे आजचं इराक वगैरे आहे. सेम स्टोरी. तिकडचा थंडर गॉड, त्याच्याकडे पण मेस आहे, त्याचं नाव मला आठवत नाही आहे त्या गॉडचं. तो एका ड्रॅगनला मारतो आणि पृथ्वीला वाचवतो. ओके, म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या आपण विचारही करू नाही शकत, तेवढ्या जुन्या आहेत आणि त्या सर्वीकडे प्रत्येक. पण तेच आहे की त्या लोकांनी त्यांच्या हिशोबाने ते लिहून ठेवलंय. तर म्हणजे आपण आता तेच बघितलं की कशा ह्या सगळ्या स्टोरीज पूर्ण आणि किती जगात वेगवेगळ्या देशात गोष्ट सेम आहे आणि त्याला फक्त वेगवेगळे नावं दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं गेलं आहे. पण त्याचे जर आपण बेस लाईन बघितलं तर ते सेम आहे. तर मला असं वाटतं आपण जे आपलं जे आहे हिंदू, आपलं जे कल्चर आहे, आपली जी परंपरा आहे ती खूप जुनी आहे आणि ती खूप वाईडली खूप जागेवर पसरलेली आहे आणि त्याचे खूप बोलतात ना आपण असे पुरावे किंवा त्याचे काय बोलू शकतो आपण. जसं मी मागे बघत होतो भाई की आपले गणपतीचे जे हे आहेत मूर्ती आहेत ते जगात बऱ्याच ठिकाणी आहेत आणि खूप जुने आहेत. हो. आणि ते कोणी बांधले, काय बांधले, कसे बांधले, म्हणजे त्याही वेगवेगळे त्याची स्टोरीज आहेत. आणि मला असं वाटतं भाई जे आपण आज केलंय ना, म्हणजे आपण, मला आठवतं की आपण हॉरर पासून स्टार्ट केलं आणि मग माहिती नाही कसं काय आपण मग ते मायथॉलॉजीवर आलो आणि ते मग ते बायंगीचं कॉन्सेप्ट झालं, हे झालं, मग महाभारतवर आलो, मग आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या. मला खूप मजा आली भाई. आणि इवन मला वाटतं ऑडियन्सलाही तेवढीच मजा आली असेल, कारण इन द एंड बाई ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याबरोबर झाल्यात आणि ही आपला इतिहास आहे आणि त्याला कशा अजून प्रकारे चांगलं आपल्याला शिकता येईल किंवा समजता येईल, बरोबर, तेवढंच आपल्याला चांगलं आहे. म्हणजे बोलतात ना, तेवढीच मजाही येईल आपल्याला ऐकायला, तेवढंच आपण त्याला पुढे अजून लोकांपर्यंत पोहोचवू शकू. येणाऱ्या पिढीकडे, पुढच्या पिढीपर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजे. म्हणजे माझं पण हेच ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला जे काही लिमिटेड नॉलेज आहे, आपण जे काही लिमिटेड वाचतोय, जे आपण बघतोय, त्याच्यातनं इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला कळून येतात. आणि म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की जग आत्ता कनेक्ट झालंय, हे गेल्या 50 वर्षापूर्वी असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी वाचतो तेव्हा आपल्याला कळतं यार हजारो वर्षांपूर्वी पण जग कनेक्टेडच होतं ना. म्हणूनच एक गोष्ट, म्हणजे हा किती किलोमीटरचा प्रवास आहे हा, इकडनं इंडिया टू ग्रीस, नॉर्वे वगैरे, किती 1000 किलोमीटर, पण ती सेम गोष्ट तिकडे पण जाते. म्हणजे वर्ल्ड वॉज कनेक्टेड. बरोबर. इन दी एंड वर्ल्ड हॅज ऑलवेज बीन कनेक्टेड. वी ह्युमन्स हॅव ऑलवेज बीन कनेक्टेड टू इच अदर. आपण एकमेकांबरोबर नेहमी पहिल्यापासून राहिलोय. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे कधी कधी आहे ना असं विचार पाडतो ना, म्हणजे आता मी फक्त एकच फक्त गोष्ट सांगेन की सगळ्या व्ह्युअर्ससाठी मी सांगेन की आहे ना, कधी आहे ना, फक्त तुम्ही बघा हा झूस, हा जो देव आहे, ह्याला हे झूस हे जे नाव आहे ना, हे कुठून आलं आहे ना हे तुम्ही बघा. फक्त तुम्ही एवढं सर्च करा, इटायमोलॉजी ऑफ वर्ड झूस, तर तुम्हाला त्याचं अख्खं नाव कळेल की झूस हे त्याचं ॲक्च्युअल नाव नाही आहे त्या देवाचं. हे मी व्ह्युअर्ससाठीच ठेवतो की तुम्ही ज्यांना क्युरिओसिटी आहे सांगा की नक्की त्यांचं नाव काय आणि ते नाव कुठून येतं
ही पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ही पाहिजे तर आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ना मी ह्या स्टोरीने सुरू करेन, जर लोकांना ऐकायचं असेल तर. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर प्रॉपर ह्याच्याबद्दल डेडिकेटेड पॉडकास्ट पाहिजे आहे की आपण आपल्या जी हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल बोलतोय, महाभारत झालं, रामायण झालं, किंवा असेच काही फॅक्ट्स आहेत जे लिहिले आहेत आणि ज्यावर आपण डिस्कस केलं आता प्रॉपरली, त्याच्यावर अभ्यास करून आपण बोलतोय त्यावर डिस्कस, तर तसंही तुम्हाला काही पॉडकास्ट पाहिजे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही अभिषेकलाही फॉलो करू शकता. सगळे त्याचे इंस्टाग्रामचे लिंक किंवा सोशल मीडियाचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडत नक्की लाईक करा, कारण त्यांनीच अजून लोकांपर्यंत जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास आणि मला खूप मजा आली भाई. ॲज युजल लास्ट टाइम पण तू आलेलास आणि खूप खूप जास्त मजा आलेली. आणि आपण असंच पॉडकास्ट करत राहू पुढे. येस ठीक आहे. तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर स्पॉटिफायवर ऐका आणि आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोडमध्ये. काळजी घ्या. बाय.